सो मित्रांनो, बिझनेस ग्रो करायचे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं, कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये सॉरी हे सगळं आज आपण आजच्या या वेबिनारमध्ये जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, त्या सगळे डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढील 90 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, सगळ्यात मोठा प्रश्न की टेक्निकली मला नॉलेज नाहीये, मी या गोष्टी करू शकेल का? मित्रांनो, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आजच्या वेबिनारला जॉईन झालात ना, एवढं तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एवढ्या टेक्निकल नॉलेज वरती सुद्धा तुमचा बिझनेस डिजिटली ग्रो करू शकता, डिजिटली वाढवू शकता. त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल पुढच्या 90 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे कॅमेरे जे आहे तो ऑन करून घ्यायचा आहे. सर्वांनी आपापले कॅमेरे चालू करून घ्या. ज्यावेळेस मी तुम्हाला कोणती तरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, मी तुमच्याशी इंटरॅक्ट करतोय, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, तर ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे सर्वांनी कॅमेरे चालू करा आणि तुमचे माईक ऑफच राहू द्या. ज्यावेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस आपण डिस्कशनच्या वेळेस आपले माईक आपण त्या ठिकाणी सुरू करणार असतो. ओके. तर मित्रांनो, आता मला सांगा, आपल्यातल्या किती लोकांचा बिझनेस आहे किंवा किती लोक आता सध्या सक्सेसफुली बिझनेस रन करत आहेत? सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. ओके. तर आपल्या मधले बऱ्यापैकी सगळे लोक बिझनेसमॅन आहेत आणि आपापला बिझनेस सक्सेसफुली रन करत आहेत. तर मित्रांनो, आपण आपला बिझनेस सुरू करण्यासाठी आजपर्यंत मार्केटिंगच्या कोणकोणत्या गोष्टी केल्या? मार्केटिंगसाठी आपण काय काय केलं आजपर्यंत? ट्रेडिशनल पद्धतीने आपण मार्केटिंग करत आलो. तर तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने मार्केटिंग करत आलात, नक्कीच त्यामध्ये तुम्हाला भरपूर असा फायदा मिळालेला असेल. नो डाऊट तुम्ही आजपर्यंत जे काही ग्रो केलेलं आहे ते ट्रेडिशनल पद्धतीने मार्केटिंग करूनच ग्रो केलेलं आहे. सो मित्रांनो, आपल्याला डिजिटल आणि ट्रेडिशनल मार्केटिंग हे थोडे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. म्हणजे मार्केटिंगचा विषय तोच आहे, परंतु डिजिटली मार्केटिंग करणं का सोपं आहे, सोशल मीडियाच्या मदतीने मार्केटिंग करणं का सोपं आहे, आणि ट्रेडिशनल मार्केटिंग करणं आपण आता का करायचं म्हणण्यापेक्षा आपण ते कमी का करायचंय, हे तुम्हाला आजच्या वेबिनार मध्ये पुढील 90 मिनिटांमध्ये त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत. तर मित्रांनो, आणखीन एक तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मी तुम्हाला नॉलेज शेअर करतो. एखादा पॉइंट असा असू शकतो, नो डाऊट तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही जास्त बिझनेस मध्ये तुम्हाला हे असेल, तुमच्या बिझनेस मधलं नॉलेज असेल, परंतु एखादा असा पॉइंट असू शकतो की जो तुमच्या बिझनेस 360 डिग्री 360 डिग्री चेंज करण्याची पॉवर ठेवतो. सो तुम्हाला एक म्यूट करा, कोणाचा आवाज आहे? ओके. हा. सो एखादी असा पॉइंट असू शकतो जो तुमचा बिझनेस 360 डिग्री चेंज करायला मदत करू शकतो. सो मी ज्या ज्या काही गोष्टी सांगेल तुम्हाला, त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होईल, एक उत्तम त्या ठिकाणी नॉलेज मिळेल आणि मी ज्या गोष्टी डिलिव्हर करेल त्या गोष्टी तुम्हाला नंतर रिवाइज करायला देखील खूप सोपं राहील. त्यानंतर मित्रांनो, वेबिनार स्टार्ट करण्यापूर्वी मी वेबिनारचे तुम्हाला काही रूल्स सांगतो. आपला वेबिनार हा पूर्णपणे नॉलेज बेस असणार आहे आणि हा 100% फ्री वेबिनार आहे. म्हणजे असं नाही की इथे तुम्ही कसंही येणार कसंही बसणार, असं चालणार नाही मित्रांनो. तुम्ही इथं नॉलेज घ्यायला आलात तर आपले सगळे व्यवस्थित रूल्स फॉलो करायचे. ते म्हणजे काय, तुमच्याकडे एक उत्तम इंटरनेट असलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही नोट्स काढायचे आहेत, त्यानंतर तुम्ही इयरफोन वापरायचे, जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस मी कोणत्या गोष्टी तुम्हाला शेअर केलं त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित आवाज ऐकायला आला पाहिजे. ओके. आणि तुमचा कॅमेरा जो आहे तो मित्रांनो ऑन असला पाहिजे, जेणेकरून मी जे काही तुम्हाला शेअर करेल ते तुम्हाला किती पत समजतं हे मला समजण्यासाठी मदत होईल. ओके. सो आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया डिजिटल मार्केटिंग हा कन्सेप्ट नेमका काय आहे. सो मला कोणी सांगू शकेल का की डिजिटल मार्केटिंग हा कन्सेप्ट काय आहे, किंवा कोणाला माहिती आहे का डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय असतं? एनीबडी हेअर? ज्यांना कोणाला माहिती असेल डिजिटल मार्केटिंग हे काय आहे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. ओके.
सो मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग बद्दल आपल्या मनात खूप मोठं मिसकन्सेप्शन तयार झालेलं असतं. डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन जाहिरात लावणे आणि आपल्या बिझनेसची प्रमोशन करणे, एवढंच डिजिटल मार्केटिंग नसतं. डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. वेबसाईट डेव्हलपमेंट असतं, त्यानंतर ब्रँड प्रमोशन असतं, ब्रँड अवेअरनेस असतं. त्या खूप साऱ्या गोष्टी असतात. त्या डिजिटल मार्केटिंग मधला आपण एक भाग पाहणार आहोत, त्याचं नाव आहे सोशल मीडिया मार्केटिंग. आता सोशल मीडिया मार्केटिंग हे काय आहे? सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे आपण जे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, गुगल वापरतो, याच्या मदतीने आपण आपला व्यवसाय वाढवू कसा शकतो, आपला धंदा वाढवू कसा शकतो, हे आपण सिम्पली जाणून घेणार असतो. म्हणजे आता बघा, आपला मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे, आता आपण मोबाईल वापरणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. एक टीनेजर्स आहेत, त्यानंतर काही बिझनेस पर्सन, बिझनेस वाले लोक आहेत जे फोन युज करतात. काही लोकांना फोन युज करण्यासाठी टाइम मिळत नाही. परंतु मित्रांनो, आज आपण डिजिटल युगात जगतोय, बरोबर? आज आपण डिजिटल युगात जगतोय. प्रत्येक माणूस किती जरी बिझी असेल, त्याला दिवस रात्र काम जरी असेल ना, तरी तो व्यक्ती मिनिमम, मी मिनिमम सांगतोय, तो व्यक्ती मिनिमम 2 तास तरी फोन यूज करतो. आणि राहिला प्रश्न स्टुडंट लोकांचा, टीनएजर लोकांचा, त्यांचं मिनिमम स्क्रीन टाइम असतं ते 6 आवर्स असतं, 6 तास त्यांचं स्क्रीन टाइम असतं. तो आपल्याला एवढा मोठा मॉब जो आहे तो इंटरनेटवरती मिळतो. आता आपण आजपर्यंत ट्रेडिशनल मार्केटिंग करत आलो, त्यामध्ये काय येतो? आपण चौकामध्ये बॅनर लावतो, त्यानंतर न्यूजपेपरमध्ये आपण आर्टिकल देतो, त्यानंतर न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पॅम्पलेट्स येतात. पॅम्पलेट्स म्हणजे कसे? एखाद्या बिल्डिंगचे पॅम्पलेट्स असतात, सोसायटीचे पॅम्पलेट्स असतात, एखादी कार नवीन लॉन्च झाली, महिंद्रा वगैरे यांच्या कार नवीन लॉन्च झाल्या, तर त्याबद्दलची ऍडव्हर्टिजमेंट असती. किंवा कोणाच्या योगा वगैरे असे जे सेशन्स असतात त्यांचे ऍडव्हर्टिजमेंट असते. म्हणजे इनडायरेक्टली मला तुम्हाला सांगायचं आहे का की न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅम्पलेट्स येतात. तर मंडळी, मला सांगा, आपण ज्या पद्धतीने, ज्या क्युरिओसिटीने न्यूजपेपर वाचतो, बातमी पाहतो, त्याच पद्धतीने आपण कधी ते पॅम्पलेट्स वाचलेत का बरं? खूप कमी लोक आहेत की ते ऍडव्हर्टिजमेंट व्यवस्थितरित्या पाहतात, वाचतात. अरे काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. तर मला सांगा, जर आपणच ते पॅम्पलेट्स व्यवस्थित पाहत नसू, व्यवस्थित वाचत नसू, न्यूजपेपर आलं त्यामधलं पॅम्पलेट आपण घेतो, घरात इतरत्र कुठेतरी फेकून देतो, किंवा आपण काय करतो, डायरेक्ट त्या डस्टबिन मध्ये टाकून देतो. आपण कचरा समजतो त्याला. मग तुम्ही विचार करा, जर आपण अशा पद्धतीने जाहिरात केली आपल्या व्यवसायाची, तर लोक आपल्या पॅम्पलेटला, आपल्या जाहिरातीला कचरा का समजणार नाही? तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडिया मार्केटिंगचा उपयोग करायचा आहे. आता मला सांगा, तुम्ही चौकामध्ये बॅनर्स लावले, रिक्षाच्या पाठीमागे तुम्ही बॅनर चिपकवले तुमचे, त्यानंतर टीव्हीला ऍडव्हर्टिजमेंट दिली, रेडिओला ऍडव्हर्टिजमेंट दिली, पॅम्पलेट्स वाटले, अशा प्रकारचे आपण ऍडव्हर्टिजमेंट करतो. आता मला सांगा, त्या ऍडला, त्या जाहिरातीला तुम्ही कधी ट्रॅक करू शकता का? ट्रॅक करू शकता का म्हणजे माझं सांगण्याचा तात्पर्य अर्थ काय, की मला सांगा, तुम्ही ऍड लावली आहे, त्याच्यासाठी तुम्ही आता शहरी ठिकाणी बघायला गेलं तर आपल्याला होर्डिंग लावायचं असेल तर ती जागा रेंटने घ्यावी लागते, रेंटने विकत घ्यावी लागते. आणि एवढं सगळं करून, एवढा सगळा खर्च करून आपण त्या व्यक्तीला ट्रॅक करू शकत नाही, जो व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे. ज्या व्यक्तीला तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या व्यक्तीला तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे, तो व्यक्ती तुमच्याकडे आलाय. त्याने तुमची ऍड कधी पाहिली हे तुम्हाला माहित नसतं. त्याने तुमची ऍड कोणत्या इंटेन्शननी पाहिले हे तुम्हाला माहिती नसतं. त्याने तुमच्या ऍड वरती किती इंटरेस्ट दाखवलाय हे तुम्हाला माहिती नसतं. त्यानंतर तो तुमची ऍड किती वेळ पाहतोय, त्याला खरंच तुमच्या प्रोडक्टची किंवा तुमच्या सर्व्हिसची गरज आहे का हे तुम्हाला माहिती नसतं. की तो टाइमपास आहे, ती लीड क्वालिटी लीड आहे का टाइमपास लीड आहे हे तुम्हाला माहिती नसतं. किंवा तो व्यक्ती आला इन्क्वायरीसाठी तुमच्याकडे आला, तर तुम्ही सांगू शकत नाही त्याने त्या चौकातली ती ऍड पाहिली, त्या चौकातला तो बॅनर पाहिला, किंवा या न्यूजपेपर मधली ही ऍड पाहिली आणि तो माझ्याकडे आला. त्याला न विचारता तुम्ही सांगू शकत नाही. आता समजा आपल्या सर्व्हिसमध्ये काही कॅटेगरीज असतील, आपण स्पेसिफिक लोकांना टार्गेट करून तुम्ही आता ट्रेडिशनल पद्धतीने ऍड करताय, तुम्ही स्पेसिफिक लोकांना टार्गेट करू शकत नाही. स्पेसिफिक लोकांना म्हणजे काय, की एखादा एज ग्रुप आहे, किंवा एखाद्या
बिझनेसचा ग्रुप आहे किंवा एखाद्या वयोगटातला ग्रुप आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक गोष्टीवरती काम करणारा ग्रुप आहे, खास तुम्ही त्यांच्यासाठी ऍड दाखवू शकत आहे. तर साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आता तुम्ही पहा, मी माझी ऍड लावली आहे एका रिक्षाच्या पाठीमागे. मी रिक्षावाल्यांना माझी ऍड लावलेली आहे, त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागे माझे बॅनर लावलेले आहेत. आता सकाळ सकाळी काय झालंय, एक तुम्हाला सिनेरिओ सांगतो, एक स्टोरी सांगतो जी तुम्ही कदाचित रिलेट करू शकाल, तुमच्या बिझनेस सोबत रिलेट करू शकाल. अशी एक मी तुम्हाला सिम्पली एक स्टोरी सांगतो. तुम्ही ऍड दिली, लावली, खर्च केले. आता सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ असताना लहान मुलं शाळेत जातात, काही आजी आजोबा वॉकिंगसाठी येत आहेत, असं ते चाललंय, असं वातावरण आहे. तर ती ऍड लहान मुलांना दिसते, त्यांना काहीच घेणं देणं नाहीये तुमच्या बिझनेसचं, तुम्ही काय करताय काय नाही, त्यांना काहीच घेणं देणं नाही. त्यांना एकच माहितीये, मला आता शाळेत जायचंय, लंच ब्रेकची वाट बघायची, मला खेळायला कधी मिळतंय, मला माझ्या मित्रांना भेटायला कधी मिळतंय, हे त्यांच्या डोक्यामध्ये एवढंच आहे. इथं तुमच्या लीड वाया जातात. त्यानंतर मित्रांनो, दुसरा सिनेरिओ असा, घरामध्ये घरामध्ये पती पत्नींचं भांडण झालेलं आहे आणि ते लोक, तो नवरा सकाळ सकाळी संतापून वैतागून बाहेर आलेला आहे. त्याला खरं तर तुमच्या ऍडची गरज आहे, तुमच्या बिझनेसची गरज आहे, तुमच्या सर्व्हिसची गरज आहे, तुमच्या प्रोडक्टची गरज आहे. परंतु तुम्हाला त्याची तुमची जी ऍड आहे त्याला चुकीच्या वेळेस दिसली. चुकीच्या वेळेस कशी, त्याचं आधीच डोकं ठिकाण्यावर नव्हतं आणि त्याला नेमकं त्या वेळेस ऍड दिसली. त्यावेळेस त्याला ऍड दिसणं गरजेचं नव्हतं आणि त्याला त्यावेळेस ऍड जी दिसली त्यावेळेस त्याला गरजेचंच नव्हतं, त्याला काही घेणं देणं नव्हतं त्यावेळेस. परंतु त्याला तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट होता, तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट होता. अशा ठिकाणी तुमची ही एक लीड वाया गेली. आता सेम केस आपण जर डिजिटली केली असते, तर डिजिटल आपण येऊन ऍड करण्याचा फायदा काय, जाहिरात करण्याचा फायदा काय? एकतर तुमचं ब्रँड जो आहे तो, ब्रँड बद्दल तुमची अवेअरनेस क्रिएट होते. एक, आता हा टेक मॅनेजर ब्रँड आहे, टेक मॅनेजर कंपनी आहे, त्याबद्दल सोशल मीडियावरती चर्चा तयार होते. त्यानंतर तुम्हाला क्वालिटी लीड्स मिळतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ट्रॅक करू शकता तो व्यक्ती तुमच्याकडे कधी आलेला आहे. म्हणजे त्याने रात्रीच्या 12 वाजता जर तुमची ऍड पाहिली आहे, तर ऍक्च्युली त्याने रात्रीच्या 12 वाजता जर तुमचा फॉर्म भरलेला आहे, तर तो तुमचा जेन्युइन कस्टमर आहे. त्याला खरंच तुमच्या सर्व्हिसची गरज आहे किंवा तुमच्या प्रोडक्टची गरज आहे. मग तुम्ही त्याला त्या पद्धतीने तुमची सर्व्हिस देऊ शकता, त्या पद्धतीने तुमचं प्रोडक्ट पिच करू शकता. किंवा तुम्ही आता समजा तुमचा आता गिफ्ट शॉप आहे, गिफ्ट शॉप आहे तुमचा आणि पुण्यामध्ये तुमचं गिफ्ट शॉप आहे. तुम्हाला एका तुम्ही ऑफर देताय आणि तुम्हाला एका स्पेसिफिक ग्रुपला टार्गेट करायचं, म्हणजे कॉलेजच्या मुलांना तुम्हाला टार्गेट करायचंय, ज्यांचं वय असेल 18 ते 22, अशा लोकांना तुम्हाला टार्गेट करायचंय आणि त्याच लोकांना तुमची ऑफर द्यायची आहे. ऑफर द्यायची आहे म्हणजे काय, तुम्ही एखादी स्पेसिफिक ऑफर क्रिएट केलेली आहे आणि ती ऑफर सगळ्यांसाठी नाहीये, तुम्हाला फक्त त्याच लोकांना द्यायची. तर डिजिटल मध्ये फायदा असा असतो की तुम्ही स्पेसिफिक त्याच लोकांना तुमची जाहिरात दाखवू शकता ज्यांना गरज आहे. आता तुम्ही तो 18 ते 22 वाला एज ग्रुप सिलेक्ट केला तर त्याच लोकांना ऍड दिसणार. आता त्यातून पण तुम्हाला ऑप्शन काय काय मिळतात, की तुम्ही फक्त स्त्रियांना ऍड दाखवू शकता, फक्त पुरुषांना ऍड दाखवू शकता किंवा दोघांना देखील तुम्ही तुमची ऍड त्या ठिकाणी दाखवू शकता. त्यानंतर आता तुमचं असं झालंय की यार चैतन्य, मला तर ऍड आपण सोशल मीडियावरून करू शकतो हे मला मान्य आहे, पण विषय काय आहे की माझं शॉप आहे, मी सर्व्हिस एका पर्टिक्युलर एरिया पुरतीच देऊ शकतो, तिथून पुढं माझी मर्यादा आहे, माझला लिमिटेशन आहे की मी फक्त एवढ्या एवढ्या एरियामध्येच माझी सर्व्हिस देऊ शकतो किंवा माझं प्रोडक्ट पोहोचवू शकतो किंवा मी माझं जे नॉलेज आहे ते डिलिव्हरी करू शकतो एका स्पेसिफिक एरिया पुरतच. तर डिजिटलमध्ये एवढा फायदा असतो की तुम्ही एखादा ठराविक एरिया सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची ऍड प्लेस करू शकता. आता मंडळी, हे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितला डिजिटल मार्केटिंग मधला, सोशल मीडिया मार्केटिंगचा एक ओव्हरव्ह्यू हा मी तुम्हाला शेअर केला की ऍक्च्युअली हे काय असतं. आता मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट शेअर करेल. प्रॅक्टिकली पण आपण पाहणारच आहोत या सगळ्या गोष्टी. तर आता मला सांगा की आजपर्यंत
असा कोण व्यक्ती आहे का बरं आपल्यामध्ये की ज्याने सोशल मीडियाचा किंवा इंटरनेटचा वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी केलेला आहे, आपला बिझनेस वाढवण्यासाठी केलेला आहे? असं कोण आहे आपल्यामध्ये? खूप कमी लोक असतील मित्रांनो, ज्यांनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग केलेला आहे. सो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही अजून देखील खूप वेळेवर म्हणजे अजून देखील तुम्ही वेळेत आहात. आता इन फ्युचर, येत्या काही काळामध्ये, येत्या काही काळामध्ये म्हणण्याचा अर्थ माझा असा की येत्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला मार्केटिंग ही डिजिटलीच करावी लागणार आहे. आपण कोरोनाच्या वेळेस पाहिलं, सगळ्यांचे बिझनेस बंद झाले होते. बंद म्हणजे अगदी सगळ्यांचे बिझनेस ठप्प झाले होते. परंतु एक बिझनेसची कॅटेगरी अशी होती, त्याला मरणच नव्हतं, उलट त्यांचा बिझनेस आणखीन वाढत होता. तो म्हणजे जी लोक ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ऑनलाईन कोचिंग प्रोव्हाइड करतात, अशा लोकांच्या बिझनेसला आणखीन ग्रोथ मिळाली होती. त्यांचा बिझनेस आणखीन वाढला होता. हे कशामुळे? हे ऑनलाईनमुळे झालं होतं. आणि आपल्याला देखील आपला ब्रँड, आपली बिझनेस ऑनलाईन घेऊन यायचा आहे. त्याच्यासाठी आता काही गरजेचं नाहीये तुम्हाला टेक्निकल नॉलेज असावं. अगदी तुम्ही आज माझ्या वेबिनारला जॉईन केलेत, एवढं जरी तुम्हाला टेक्निकल नॉलेज असेल मित्रांनो, तरी देखील तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन 100% वाढवू शकता, ग्रो करू शकता. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट अशी की ओके, आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिकलीच पाहूयात कोणत्या गोष्टी कशा कशा वर्क करतात. तर मित्रांनो, मी काय करेल, या ठिकाणी माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर करतो. आता आपण पाहूया इंटरनेट युजर किती आहे. इंटरनेट युजर्स इन इंडिया 2024. 751.5 मिलियन इंटरनेट युजर आहेत. म्हणजे आज तुम्ही पाहिलं तर एखाद्या घरामध्ये मिनिमम 4 मोबाईल तरी असतातच. आणि त्या प्रत्येक मोबाईलमध्ये इंटरनेट असतं, प्रत्येक मोबाईलमध्ये इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, व्हॉट्सअप असतं, युट्यूब असतं. एवढे 4 ऍप्लिकेशन मिनिमम त्यांच्या फोनमध्ये असतात. आणि प्रत्येकाला इंटरनेट असतं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला सिम्पली कन्सेप्ट काय आहे आपला, या सगळ्या लोकांना टार्गेट करायचं आणि आपला बिझनेस त्यांना दाखवायचा, आपल्या बिझनेस बद्दलची इन्फॉर्मेशन त्यांच्याशी शेअर करायची, आपल्या प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन त्यांना शेअर करायची. आपण सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रकारे देतो, आपण कशा प्रकारे सर्व्हिसेस त्यांना देतो, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगायच्या असतात. सो मित्रांनो, आपण प्रॅक्टिकली गोष्टी सुरू करण्यापूर्वी मी या ठिकाणी काय करतो, माझं प्रेझेंटेशन सर्वप्रथम तुम्हाला शेअर करतो. ओके, सो या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन ओपन झालेलं आहे. सो वेलकम मित्रांनो, ग्रो युअर बिझनेस डिजिटली विथ टेक मॅनेजर मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो मित्रांनो, आज आपण असे डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स पाहणार आहोत, जे तुम्हाला याआधी दुसरीकडे कुठे देखील पाहायला मिळाले नसतील, आणि ते देखील फ्री मध्ये. तुम्हाला या गोष्टी कोणी सांगणार नाही, आणि विशेष म्हणजे फ्री मध्ये तो कोणी सांगणारच नाही. अशा काही गोष्टी, अशा काही सिक्रेट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आपल्याला आपला बिझनेस ग्रो करायचा आहे. परंतु मित्रांनो, बिझनेस ग्रो करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपल्याकडे एखादी टार्गेट असतं, गोल असतं की यार, मला माझा बिझनेस 10 पट वाढवायचा, 20 पट वाढवायचा, 50 पट वाढवायचा. नेमका वाढवायचा आहे किती? आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा किती? 10x नाही, 20x, 50x नाही, आपल्याला आपला बिझनेस 100x ग्रो करायचा आहे. आता मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की यार, काय इन्फॉर्मेशन शेअर करतो, हे काय सांगतो, 100 पट बिझनेस कधी वाढवू शकतो का? मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग मध्ये एवढी पॉवर आहे, डिजिटल क्षेत्रामध्ये एवढी पॉवर आहे, तुम्ही तुमचा बिझनेस 100x कधी पण ग्रो करू शकता. जर तुम्ही ह्या स्किल परफेक्टली शिकलात आणि त्या स्किल शिकलेल्या व्यवस्थितरित्या अप्लाय जर केल्या, तर तुम्ही तुमचा बिझनेस 100% 100x ग्रो करू शकता.
यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स नाहीये, फक्त आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची गरज आहे. सो मित्रांनो, तुम्ही आज आपल्या वेबिनारला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून कॉंग्रॅट्स. तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात. तुम्ही आज हवं तर तुम्ही टीव्ही पाहू शकत होता, रविवारचा दिवस आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत वेळ इन्व्हेस्ट करू शकत होता, टाइम स्पेंड करू शकत होता. आणि मित्रांनो, खरंच खूप गरजेचं असतं टाइम फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं. परंतु मित्रांनो, तुम्ही या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून आज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या बिझनेससाठी टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे. तुम्ही टाइम देणं वेगळं आणि टाइम इन्व्हेस्ट करणं वेगळं. ओके. त्यानंतर तुम्ही न्यूजपेपर पाहू शकत होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल स्क्रोल करत बसू शकत होता. म्हणजे काय करू शकत होता, तुम्ही टाइमपास करू शकत होता, लोकांचा बिझनेस वाढवू शकत होता. लोकांचा बिझनेस कसा वाढवणार? आता तुम्ही इंटरनेट कन्झ्युम केलं असतं, रील्स पाहत बसला असता किंवा युट्यूब वरती शॉर्ट्स पाहत बसला असता, ऍड, तुम्हाला एखादी ऍड दिसली असती, त्यांची ऍड तुम्ही पाहिली असती. अशा प्रकारे तुम्ही इतरांचा बिझनेस वाढवला असता. परंतु तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी आज इथे आलात. सो कॉंग्रॅट्स मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत होता, परंतु नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. मित्रांनो, हाच एक प्रूफ आहे. कशाचा प्रूफ आहे? एका सक्सेसफुल माणसाचा, एका तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी ग्रो करायचंय आणि लाईफमध्ये सक्सेस व्हायचंय, सक्सेसफुल बनायचंय, याचा हा एक प्रूफ आहे. मित्रांनो, तुमचे आयडल्स असतील, काय असतील? आयडल्स असतील. तुम्ही कोणाला तरी तुमचं इन्स्पिरेशन मानत असाल, ज्यांच्याकडे बघून तुम्ही काम करत असाल, ते म्हणजे तुमचे असतील. उदाहरणार्थ आपण पाहूयात, बिल गेट्स झालं, त्यानंतर अमिताभ बच्चन झालं, अंबानी सर झाले. या सगळ्यांना तुम्ही तुमचे आयडल्स मानत असताल, बिझनेस कोच मानत असताल, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेत असाल. परंतु मित्रांनो, या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे कोणती? ती, ते लोक कधीही नॉलेज कन्झ्युम करायला कमी पडत नाहीत आणि स्वतःचा टाइम इन्व्हेस्ट करायला कमी करत नाहीत आणि कधीही रिस्क घ्यायला कमी करत नाहीत. त्यामुळे ते आज त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही कधी सक्सेसफुल होणार? नो डाऊट तुम्ही देखील सक्सेसफुल आहात. आज जे काय आहे ते तुम्ही खूप मेहनत करून, तुम्ही खूप सगळ्या गोष्टी करून आज तुमचं जे काय एम्पायर आहे, नो डाऊट तुम्ही देखील मेहनत केलेली आहे. परंतु मित्रांनो, प्रत्येकाचं एक पोटेन्शियल असतं, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळी खासियत असते, प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळं टॅलेंट असतं, प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं असतं. परंतु मित्रांनो, जे तुमचं पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलला तुम्ही आजपर्यंत पोहोचलेला नाही आहात. आणि ते कशामुळे? तुम्ही कोणकोणत्या वेळेनुसार, काळानुसार ज्या गोष्टी अपडेट होत राहतात, त्या अपडेटला तुम्ही स्वीकारलं नाही आहे. जर तुम्ही स्वीकारलं असतं तर आज तुम्ही माझ्या वेबिनारला नसता आणि तुम्ही एका माझ्या लेवल 2 च्या वेबिनारला असता, लेवल 3 च्या वेबिनारला असता, लेवल 3 च्या क्लासला असता. काही हरकत नाही, आणखीन देखील वेळ गेलेली नाहीये. आपल्याला आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा 2 पाऊल पुढे राहायचंय. मित्रांनो, आज ही जर स्किल आपण शिकलो नाही तर नक्कीच उद्या आपला कॉम्पिटिटर या स्किल शिकून त्याचा बिझनेस पुढे घेऊन जाईल आणि आपण तेच करणार, चौकात बॅनर लावणार, न्यूजपेपरला आर्टिकल देणार. नो डाऊट मित्रांनो, त्या देखील मार्केटिंगच्या उत्तम स्ट्रॅटेजीज आहेत. परंतु आता काळ चेंज होतोय, आपण डिजिटल युगात जगतोय. आपण थोडं तरी डिजिटल झालं पाहिजे. आपल्या ब्रँडला लोकांनी ऑनलाईन सर्च केलं पाहिजे. यार, कोण आहे चैतन्य कुलकर्णी? लेट मी सर्च ऑन दी गुगल, हु इज चैतन्य कुलकर्णी. गेला चैतन्य कुलकर्णी, कोणी सर्च केलं, माझी प्रोफाईल त्या ठिकाणी दिसली, माझ्या टेक मॅनेजर बद्दलचं तुमचं माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसली. हे काय झालं? हे डिजिटलचं एक पॉवर आहे, डिजिटलचं एक पॉवर किट आहे, जे तुमच्या हातात आहे. परंतु तुम्हाला कसं यूज करायचं, त्याला कसं कन्झ्युम करायचं, हे माहित नाहीये. आणि माझं तेच काम आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या ते समजवणं, ते सांगणं. ओके. सो आपला ब्रँड असला पाहिजे. आपल्याला लोकांनी ऑनलाईन सर्च केलं पाहिजे. ज्यांनी आज आपल्याला ब्लॉक केलंय त्यांनी आपल्याला उद्या गुगलला सर्च केलं पाहिजे. असं आपल्याला बिझनेस ग्रो करायचा. सो या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर मी काय करतो, पुन्हा एकदा या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती तुमच्याशी शेअर करतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या पुढे जाऊयात.
सो मित्रांनो, तुम्ही सर्वजण एक ग्रेट लर्नर्स आहात. आज जे काही लोक माझ्या वेबिनारला जॉईन झाले, तुम्ही आपल्या वेबिनारला जॉईन झाला, तुम्ही टेक मॅनेजर कम्युनिटीशी जॉईन झाला, तुम्ही सगळेजण ग्रेट लर्नर्स आहात. कशामुळे म्हणतोय मी चैतन्य? चैतन्य, तू हे तुझ्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी म्हणतो. मोटिवेट तर व्हालच तुम्ही, परंतु मित्रांनो, हे सांगायचं कारण का, की यार मित्रांनो, आज संडे असून सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाइम न देता, तुमच्या मित्रांना टाइम न देता, तुम्ही एकटे काहीतरी शिकायला, तुम्हाला आज मिनिमम तुमच्या बिझनेस मधला 10 ते 12 वर्षांचा अनुभव असेल, आणि तुम्हाला तुमच्या बिझनेस ग्रो करायची इच्छा आणखीन देखील आहे. त्या गोष्टी एखाद्या लर्नर्स कडे असतात, आणि तो लर्नर हा ग्रेट असतो कायम. सो ऑलवेज बी अ लर्नर. सो तुम्ही लोक ग्रेट लर्नर्स आहात. स्वतःसाठी एकदा क्लॅप्स करा मित्रांनो. आपण इतरांसाठी आयुष्यभर तर टाळ्या वाजवतच आलो, परंतु कधीतरी कधीतरी स्वतःसाठी क्लॅप्स करा मित्रांनो. क्लॅप्स फॉर आवर सेल्फ. स्वतःसाठी क्लॅप करा. कारण काय, आपलं लाईफ हे दुसऱ्यांना टाळ्या वाजवण्यात गेलं, दुसऱ्यांना अप्रिशिएट करण्यात गेलं. कधीतरी स्वतःसाठी एक क्लॅप. ओके. सो ग्रेट मित्रांनो, तुम्ही लोक आज या वेबिनारला एकटे आलात, खरंच मनापासून खूप भारी वाटतंय. तुम्ही टेक मॅनेजर कम्युनिटीशी जॉईन झालेला आहात. तुम्हाला लाईफ मध्ये ग्रो करायचं, हे मला तुमच्यात एक स्पार्क दिसला, आणि तो स्पार्क आपल्याला खरंच खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. ओके. तुम्ही वेळ काढून आलात. खरं तर मला तुमच्या वेळेची व्हॅल्यू आहे मित्रांनो. मला तुमच्या वेळेची व्हॅल्यू आहे. आय रिस्पेक्ट युअर बिझी शेड्यूल. आपल्यातले काही लोक जॉब पर्सन्स आहेत, काही लोक बिझनेस ओनर आहेत, काही लोक आपल्यातले स्टुडंट देखील आहेत, म्हणजे आपल्याशी जोडले गेलेले लोक विद्यार्थी देखील आहेत. आणि काही लोक म्हणण्यापेक्षा आपल्यातले सगळेच लोक फ्युचर ऑन्टरप्रिन्युअर आहेत. भविष्यातले एक सक्सेसफुल उद्योजक आहेत. कोण आहेत? आपण सर्वजण, आपल्या सर्व लोक जे आज माझ्या या वेबिनारला, आपल्या वेबिनारला जॉईन झालेले आहेत. ओके. सो ग्रेट मित्रांनो, तर मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो. आज तुम्ही मला टाइम दिलात, स्वतःला टाइम दिलात, तुमच्या बिझनेसला टाइम दिलात, तर तुमचा 1 मिनिट सुद्धा, 1 मिनिट म्हणण्यापेक्षा तुमचा 1 सेकंद सुद्धा हा चैतन्य कुलकर्णी वाया जाऊन देणार नाही. तुम्हाला प्रत्येक सेकंदाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार. तुम्ही इन्व्हेस्ट केलेला रिटर्न ऑन इन्व्हेस्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. सो आणखीन एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला वेबिनारच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबलात तर तुम्हाला एक फ्री गिफ्ट देखील दिलं जाणार आहे, जे की तुमच्या बिझनेसला चेंज करण्यामध्ये खूप सारी मदत करेल. ते फ्री गिफ्ट तुम्हाला वेबिनारच्या शेवटी मिळणार आहे. ओके. सो आपण पुन्हा एकदा आपल्या टॉपिक वरती रिटर्न येऊयात. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस 100x. आपल्याला आपला बिझनेस 100 पट वाढवायचा आहे. ओके. सो ग्रेट मित्रांनो, रूल्स मी तुम्हाला सांगितले. ओके. आपण डिजिटल मार्केटिंगचे सिक्रेट्स पाहणार आहोत. सो मित्रांनो, वेबिनारला सुरू करण्यापूर्वी तुमचा तुमची जर परमिशन असेल, तर मी एक माझा छोटासा क्विक इंट्रो या ठिकाणी देऊ इच्छितो, की नेमका टेक मॅनेजर कोण आहे, चैतन्य कुलकर्णी नेमका कोण आहे, हे किती लोकांना जाणून घ्यायचंय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहे बघा. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो, की यार लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकलेली असते, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखील ती गोष्ट असते, की अनोळख्या व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट घेऊ नये. आणि मित्रांनो, अनोळख्या व्यक्तीकडून कोणती गोष्ट घेऊ नये. आपण लहानपणापासून ऐकतो, बाळा, कोणी जर चॉकलेट जरी दिलं ना तरी घ्यायचं नाही, अननोन पर्सन आहे तो. ओके. सो मी तर तुम्हाला इथं बिझनेसचं नॉलेज शेअर करणार आहे, तुमच्या बिझनेसला ग्रोथ करण्याचा फॉर्म्युला देणार आहे. तुमचा बिझनेस 360 डिग्री चेंज होऊ शकतो, अशा गोष्टी शेअर करणार आहे. सो मी कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर तुमची परमिशन असेल मित्रांनो, तर लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. तुमची परमिशन असेल तर मला सांगू, मी छोटासा इंट्रो या ठिकाणी माझा देऊ इच्छितो. ओके. परमिशन ग्रँटेड, पीजी. ओके. सो मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी, माझं नाव चैतन्य कुलकर्णी आहे. मी बेसिकली करमाळ्यामधून आहे. करमाळ्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, मांजरगाव, त्या ठिकाणून मी आहे. तर मित्रांनो, तुमचा कोच कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये मास्टर्स आहे, म्हणजे
त्यांच्याकडे कोणते कोणते स्किल आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल या ठिकाणी, आणि तुम्हाला देखील खूप भारी वाटेल. सो या ठिकाणी मी एक प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनर आहे. मी ग्राफिक्स डिझायनिंगचे काम करतो. त्यानंतर वेबसाईट डेव्हलपमेंट करतो, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करतो आपण. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आलेला आहात, SMM, सोशल मीडिया मार्केटिंग, ते देखील मी मागच्या 1-1.5 वर्षापासून SMM करत आहे. सोशल मीडियामध्ये माझी या ठिकाणी मास्टरी आहे. त्यानंतर मी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग करतो, कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि बाय डिफॉल्ट मी एक स्टुडंट आहे. आणि मी नेहमीच एक स्टुडंट राहण्याचा प्रयत्न करणार आहे. नेहमी कोणतीही गोष्ट जी मला मिळेल ती गोष्ट मी कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हाच ग्रॅटिट्यूड, हाच ॲटिट्यूड तुमच्यामध्ये देखील असला पाहिजे. वयाच्या कोणत्याही वर्षी, वयाचं एक एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला नॉलेज कन्झ्युम करायला एजची कोणतीही लिमिट नसते. ते देखील तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सो मी मागच्या 1-1.5 वर्षापासून सोशल मीडिया मार्केटिंग करतो. आजपर्यंत माझे खूपसे क्लायंट्सला मी त्यांना रिझल्ट मिळवून दिलेले आहेत. आता सध्या माझ्याकडे असे पण काही क्लायंट्स आहेत ज्यांचे महिन्याचा जो ऍड स्पेंड आहे तो 50,000 ते 60,000 रुपयापर्यंतचा आहे. आणि माझ्याकडे काही स्टार्टिंगला असे पण लोक होते ज्यांनी मिनिमम बजेटमध्ये ऍड स्पेंड करून त्यांचा बिझनेस ग्रो केलेला आहे, रेव्हेन्यू अपस्केल केलेला आहे. याच गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला फ्रीमध्ये आज शेअर करणार आहे. कारण मित्रांनो, मी या ठिकाणी माझी स्क्रीन तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करतो, म्हणजे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगू शकेल. सो मित्रांनो, मी या गोष्टी फ्रीमध्ये का शेअर करतोय? माझा टाइमपास होत नाही म्हणून या ठिकाणी या गोष्टी मी शेअर करत नाहीये. एक मोटिव्ह आहे, आपलं एक मिशन आहे. कोणतं बरं ते? आपलं मिशन आहे 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा आहे. ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचं म्हणजे काय मित्रांनो? तुम्हाला माहिती असेल, आपले लोक, महाराष्ट्रातील लोक, त्या डिजिटल क्षेत्राशी खूप कमी अवेअरनेस आहे. डिजिटल मध्ये काय पॉवर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. सो माझं मिशन आहे की 1 लाख मराठी उद्योजकांना त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून द्यायचा, त्यांना त्यांचं बिझनेस ग्रो करण्यामध्ये हेल्प करायची. त्याच्यासाठी हा मी आजचा वेबिनार जो आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे, अरेंज केलेला आहे. तो मी देखील मित्रांनो काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच होतो. तुमच्यासारखाच युट्यूबला जायचो, सर्च करायचो, हाऊ शुड आय स्टार्ट माय बिझनेस, मी माझा बिझनेस स्टार्ट कसा करू शकतो, किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील, त्यानंतर बिझनेस चालू करायला कोणकोणत्या अडचणी येतील, किंवा हाऊ टू अर्न मनी, पैसे कसे कमवायचे ऑनलाईन, या गोष्टींमध्ये मी देखील तुमच्यासारखाच होतो. परंतु एक दिवशी मला एक माझ्या लाईफमध्ये एक कोच भेटले, एक गुरु भेटले, आणि त्यांच्या मदतीने मी आज माझ्या, विचार करा, जर एका खेडेगावातला व्यक्ती, एका खेडेगावातला मुलगा जर महिन्याला त्याचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो, महिन्याला एक चांगली अर्निंग करू शकतो, चांगली रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, तर तुम्ही मित्रांनो का करू शकत नाही? तुम्ही देखील करू शकता. आणि त्यात ते तुमचं पोटेन्शियल आहे, तुम्ही ते करू शकता. फक्त तुम्हाला एक योग्य चॅनल मिळालेला नाहीये, तुम्हाला एक योग्य मार्ग मिळालेला नाहीये. पण काही काळजी नाहीये, तुम्ही आज योग्य ठिकाणी आलेला आहात, टेक मॅनेजर कडे आलेला आहात. तर तुम्हाला आज तो चॅनल, तो रूट, तो मार्ग जे काय आहे ते सगळं मिळणार आहे. फक्त वेबिनारला एंड पर्यंत तुम्ही राहायचं आहे. सगळ्या नोट्स व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्यायचे आहे. ओके. सो मित्रांनो, या ठिकाणी मी काय करतो, आता आपण प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी स्टार्ट करूया. सो मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, किती लोकांना वाटतंय की मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय? असं किती लोकांना वाटतंय? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतंय की यार मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मला माझ्या लाईफ मध्ये काहीतरी करायचंय, मला माझ्या बिझनेस मध्ये काहीतरी ह्यूज चेंज करायचं, बिझनेस मध्ये ह्यूज ग्रोथ मिळवायची, बिझनेस मध्ये मोठी ग्रोथ मिळवायची, असं किती लोकांना वाटतंय? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स. ओके, सर्वांनाच ही गोष्ट वाटत असते, राईट? सर, तर आता मला सांगा, किती लोकांना वाटतंय माझा व्यवसाय 100 पटीने वाढावा? आता हा जो नंबर आहे 100 पटीने, हा कदाचित आता तुम्हाला मोठा वाटत असेल,
यार काही पण बोलतो का, 100 पटीने बिझनेस ग्रो होऊ शकतो का? परंतु हा जो प्रश्न आहे, हा जो डाऊट आहे, हा जो मिसकन्सेप्शन आहे तुमचा, हा वेबिनारच्या शेवटपर्यंत नक्कीच दूर झालेला असणार आहे. सो किती लोकांना वाटतंय की माझा व्यवसाय 100 पटीने वाढावा? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स येस. किती लोकांना वाटतंय की मी प्रोफेशनली डिजिटल मार्केटिंग करावं, माझ्या व्यवसायाला लोकांनी ऑनलाईन सर्च करावं? आता हे जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केलेला आहे? तुमच्यापैकी किती लोकांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग केलेला आहे? म्हणजे आजपर्यंत सोशल मीडिया आपण कशासाठी वापरायचो? मित्राचा बर्थडे, टाकली स्टोरी, टाकली फेसबुकला पोस्ट, नवीन गाडी घेतली, टाकली पोस्ट, सांगितलं सगळ्या जगाला अरे मी नवीन गाडी घेतली. परंतु माझा बिझनेस आहे, माझा व्यवसाय, हे जगाला कधी सांगायचं? बरोबर का? सो किती लोकांनी आजपर्यंत, आता मला एक गोष्ट सांगा, तुमचा डेली जो स्क्रीन टाइम आहे तो मिनिमम 2 तास तरी असेल, बरोबर का? ज्या गोष्टी जगाला सांगायची गरज नाहीये त्या गोष्टी आपण जगाला सांगतोय, आणि ज्या गोष्टी ऍक्च्युली आपल्याला जगाला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी आपण सांगत नाहीये. कोणत्या? आपला बिझनेस आहे, आपलं हे सर्व्हिस आहे, आपलं हे प्रोडक्ट आहे, त्या गोष्टी आपल्याला जगाला सांगायच्यात मित्रांनो. हरकत नाही, आणखीन देखील वेळ गेलेली नाहीये, आणखीन आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, परंतु हरकत नाही, आपण हे कव्हर करू शकतो. सो डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो? सगळ्यात मोठा प्रश्न, डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो? एनीबडी कॅन डू दिस. कोणीही डिजिटल मार्केटिंग अतिशय उत्तम पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. परंतु एक गोष्ट आहे, ती कोणती? त्याने परफेक्टली सगळं समजून घ्यायचंय, व्यवस्थित अभ्यासायचंय. याला कोणतेही लिमिटेशन नाहीये. डिजिटल मार्केटिंग हे फील्ड आहे, हे तुमची जात बघत नाही, तुमचा रंग बघत नाही, तुमचा देश बघत नाही, तुमचं शहर बघत नाही, तुमचं गाव बघत नाही, तुम्ही तुमचं घर बघत नाही, तुमचं एज्युकेशन बघत नाही, तुम्ही कोणती भाषा बोलता हे बघत नाहीये, तुमची पास्ट लाईफ कशी आहे हे त्याला काही घेणं देणं नाहीये, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे हे देखील डिजिटल मार्केटिंगला किंवा या फील्डला गरजेचं नाहीये. त्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी मॅटर करत नाही. नथिंग्स मॅटर. मॅटर व्हॉट्स मॅटर काय करतं? तुमची इच्छा किती आहे, तुम्हाला खरोखर किती करायचं आहे, या गोष्टी मॅटर करतात. ओके. सो मला एक गोष्ट सांगा, इज इज देअर एनी सायन्स ऑर सायकोलॉजी ऑफ बिकमिंग रिच? श्रीमंत व्हायचं असं कोणतं शास्त्र आहे का बरं, किंवा सायकोलॉजी आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय, श्रीमंत व्हायची कोणती सायकोलॉजी आहे का? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स. अरे मित्रांनो, ऍक्टिव्ह राहा रे, तुम्ही काहीतरी घ्यायला आलाय. सो बी इंटरॅक्टिव्ह. मला कसं कळेल तुम्हाला समजतंय की नाही? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. सो मित्रांनो, अँड द आन्सर इज, उत्तर काय आहे? डोंट नो. ओके मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे यस, आणि ते पण बिग यस. श्रीमंत व्हायचं, यशस्वी व्हायची एक सायकोलॉजी आहे, एक सायन्स आहे. सगळ्यांचे बल्ब ऑन झाले का? एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स बल्ब ऑन. हा कन्सेप्ट समजलेला आहे का मित्रांनो? श्रीमंत व्हायचं, यशस्वी व्हायचं सायकोलॉजी असते. माईक म्यूट करायचा, ज्याचा कोणाचा आवाज येतो त्यांनी. तो मित्रांनो, तुम्ही कधी फुटबॉल किंवा क्रिकेट खेळलेला आहात का बरं? हा हा काय प्रश्न आहे चैतन्य? हा काय प्रश्न झाला का, फुटबॉल किंवा क्रिकेट कोणी खेळले का हा विचारतोय तो? अर्थातच सगळेजण क्रिकेट खेळलेले असतात, फुटबॉल खेळलेले असतात. सो मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल तर खेळणारे लोक हे फक्त 1% असतात, आणि ऑडियन्स जी असते ना
ती 99% असते. 99% लोक बघायला येतात आणि खेळायला लोक फक्त 11च लोक असतात ग्राउंडवरती. सो मित्रांनो, आता तुम्हाला ठरवायचंय, तुम्हाला प्लेइंग टीम मध्ये राहायचंय की ऑडियन्स टीम मध्ये राहायचंय, ऑडियन्स मध्ये राहायचंय की तुम्हाला ऍक्च्युअली खेळणाऱ्या लोकांमध्ये राहायचंय. सो आपल्याला निश्चितच खेळणाऱ्या टीम मध्ये राहायचं. काय करायचं आपल्याला? खेळणाऱ्या टीम मध्ये राहायचं. सो आपण आजच्या डायरेक्ट प्रॅक्टिकल सेशनला स्टार्ट करतोय. आपण पाहणार आहोत सिक्रेट नंबर 1. सो या ठिकाणी मी काय करतो, सिक्युरिटी म्हणला चाललंय. या ठिकाणी मी काय करतो, माझी स्क्रीन जी आहे, आवाज ज्यांचा कोणाचा येतो त्यांनी म्यूट करायचे सर. ओके. तर या ठिकाणी मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि मित्रांनो सिम्पली मी काय करतो, माझं क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घेतो आणि या ठिकाणी सर्च करतो. माझं फेसबुकचं ऍड मॅनेजर अकाउंट जे आहे ते या ठिकाणी ओपन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो, यार एवढा वेळ तू लेक्चर दिलं, चैतन्य सर तुम्ही एवढा वेळ लेक्चर दिलं, ऍक्च्युली नेमकं काय आहे विषय. आता तुम्ही हे सांगितलं, थेरॉटिकल सांगितलं, कदाचित काही लोकांच्या डोक्यावरून गेलं असेल, नो प्रॉब्लेम. सो आता आपण प्रॅक्टिकल सेशन या ठिकाणी पाहणार आहोत. तर मी काय करतो, हा जो इंटरफेस आहे हा तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. कदाचित काही लोकांना माहिती देखील असेल, नो डाऊट. परंतु आता या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाहीये, कोणती गोष्ट काय आहे कसं आहे. मी तुम्हाला डिरेक्ट जो मेन पॉइंट आहे, जो तुम्हाला समजणं गरजेचं आहे ते समजवणार आहे. मी काय करतो, सिम्पली क्रिएट या बटनवरती क्लिक करतो. क्रिएट या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 6 ऑप्शन दिसतात. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड, ऍप प्रमोशन, सेल्स, या सगळ्या गोष्टी दिसतात बरोबर. सो या ठिकाणी मी काय करतो, लीड या ऑब्जेक्टिव्ह वरती सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करतो. त्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, तर मी मॅन्युअल लीड कॅम्पेन वरती क्लिक करून कंटिन्यू करतो. आता सगळ्यात मोठी गोष्ट येते, हा आपल्या पूर्ण मार्केटिंगचा गाभा आहे. पूर्ण मार्केटिंगचं जे मेन प्लेस आहे ते मी तुम्हाला फ्री वेबिनार मध्ये सांगत आहे. फ्री वेबिनार मध्ये त्याचा एक ओव्हरव्ह्यू देत आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला फ्री मध्ये कोणीही शिकवणार नाहीये, परंतु मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये सांगत आहे. इथे तुम्हाला तुमच्या कॅम्पेनचं नेम टाकायचं असतं, त्यानंतर हे ऍड सेट असतं, ऍड असतं. या गोष्टी काही लोकांना माहिती नसतील, काही लोकांना माहिती असतील. सो हे काही गरजेचं नाहीये, हे मी तुम्हाला आता समजणं गरजेचं नाहीये. मेन गोष्ट काय असते ते दाखवतो. तर मी नेक्स्ट बटन वरती क्लिक करतो आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं डेली बजेट, त्यानंतर स्टार्ट डेट, एंड डेट, या सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी आता मेन गोष्टीवरती येतो. हे पहा, ऑडियन्स कंट्रोल. तुमच्याकडे तुमच्या ऑडियन्सचा पूर्णपणे कंट्रोल असतो डिजिटल मार्केटिंग मध्ये. परंतु हा ऑडियन्स कंट्रोल तुमच्याकडे ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये नसतो. तर ऑडियन्स कंट्रोल मध्ये आपल्याला काय काय मिळतंय, किती लोकांना पाहायचंय, ऑडियन्स कंट्रोल मध्ये काय काय, कशा प्रकारे मी माझ्या ऑडियन्सला कंट्रोल करू शकतो, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे. AUD टाईप करायचं, ज्यांना ज्यांना समजून घ्यायचं, ज्यांना ज्यांना पाहायचंय ऑडियन्स कंट्रोल काय आहे, कशा पद्धतीने मी माझ्या ऑडियन्सला कंट्रोल करू शकतो. तोपर्यंत मी थोडस पाणी पितो. ओके, आणखीन किती लोक आहेत सर्वांनी टाईप करायचं. ओके, ग्रेट मित्रांनो. तर या ठिकाणी मी स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो आणि मित्रांनो ऑडियन्स कंट्रोल मध्ये खूप ऑप्शन आहेत. लोकेशन, आता मी काय करतो, थोडस खाली स्क्रोल करतो, स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स वरती क्लिक करून यूज ओरिजिनल ऑडियन्स वरती क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या जादूचा पिटारा ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लोकेशन, एज, जेंडर आणि डिटेल टार्गेटिंग, लँग्वेज. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. ओके, या ठिकाणी लोकेशन येत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला तुमची ऍड कोणत्या स्पेसिफिक
लोकेशनवरती दाखवायचे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. आता मी तुम्हाला वेबिनारच्या स्टार्टिंगलाच आपण एक विषय डिस्कस केलेला होता की एक असा व्यक्ती आहे ज्याला फक्त एका स्पेसिफिक एरिया पुरतच मार्केटिंग करायचंय. तो त्याची सर्व्हिस वर्ल्ड वाईड देऊ शकत नाही किंवा जास्त एरियामध्ये जास्त एक्सपांडेड सॉरी जास्त एक्सपांडेड एरियामध्ये ते सर्व्हिस देऊ शकत नाही किंवा त्यांचं प्रोडक्ट तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो मी. आणि हे बघा लोकेशन वरती इथे एडिट वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला तुमची जाहिरात कुठे दाखवायची. मला माझी ऍड दाखवायची पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये मला किती दाखवायची बाबा ऍड, किती दाखवायचे. तर इथं बघा ऑप्शन आहे, मला पुण्याच्या 70 ते 80 किलोमीटर एरियामध्ये माझी ऍड दाखवायची. तर मी काय करणार, त्या ठिकाणी 70 किलोमीटर सिलेक्ट केलं. 71 किलोमीटर झालेले. तर पुण्याच्या 71 किलोमीटर मधल्या लोकांनाच फक्त ऍड दिसणार, या व्यतिरिक्त जाहिरात दुसऱ्या कोणाला दिसणार नाही. म्हणजे दुसऱ्या कोणाला दिसणार नाही म्हणजे त्यांचा संबंध येत नाही. जे पुण्यातले त्यांनाच दिसणार. तर पुण्यातल्या कोणत्या कोणत्या भागामध्ये दिसतंय बघा. जर आपण बॉर्डर पाहायला गेले तर लोणावळा, शिरूर, त्यानंतर दौंड, केडगाव, लोणावळा, वाई, महाड, माणगाव या एरियामध्ये पुण्याच्या जो एरिया आहे त्याच्या 70 ते 71 किलोमीटर पर्यंत माझी ऍड दिसणार. आता पुणे एक झालं, त्यानंतर मला काय करायचं, मला ऍड माझी दाखवायची आहे नागपूर एरियामध्ये. तर मी काय करणार, या ठिकाणी नागपूर सर्च करणार, नागपूर महाराष्ट्र इंडिया. त्यानंतर नागपूरच्या मला फक्त 20 किलोमीटर एरियामध्येच माझी ऍड दाखवायची आहे. नागपूरमधले जास्त लोक नको आहेत मला, नागपूरमधले ठराविकच लोक हवे आहेत. सो या ठिकाणी पाहायला गेलं आपण तर थोडस मी दाखवतो या ठिकाणी. ओके, थोडस झूम आउट करतो मी. हे बघा, नागपूरच्या एवढ्या एरियामध्ये म्हणजे 20 किलोमीटरच्या एरियामध्ये माझी ऍड दिसणार. कुठे कुठे दिसणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्यानंतर नागपूरच्या भागात, त्यानंतर हे बॉर्डर्स एरियामध्ये सगळे फक्त 20 किलोमीटर मध्येच माझी ऍड दिसणार. त्यानंतर हे लोकेशनची गोष्ट समजली मित्रांनो, लोकेशन कसं वर्क करतं. आता हवं तर मी माझी ऍड पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवू शकतो, फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनाच. तर मी इथं काय टाईप करणार, MAHARASTRA, महाराष्ट्र, महाराष्ट्र इंडिया. पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी ऍड दिसणार. महाराष्ट्र राज्यामध्ये माझी पूर्णपणे ऍड दिसते या ठिकाणी. सो आता या ठिकाणी आणखीन एक ऑप्शन आहे, एज. आता हे एज ग्रुपमध्ये काय, एडिट वरती तुम्ही क्लिक केलं तर मला माझी ऍड फक्त वयाच्या 25 पासून, ज्यांचं वय वर्ष 25 आहे आणि या ठिकाणी 45, 25 ते 45 या बिटवीन मधले जे लोक आहेत, या ज्या एज ग्रुप मधले लोक आहेत त्याच लोकांना माझी जाहिरात दिसणार. असं का बरं, कारण माझी सर्व्हिस त्या रिलेटेड आहे किंवा माझं प्रोडक्ट फक्त त्यांच्यासाठीच आहे ना. बाकीच्या लोकांना, 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना दाखवून काय करू, आणि 25 पेक्षा कमी लोकांना ऍड दाखवून काय करू, माझी लीड वाया का घालू मी. तर हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला डिजिटल मार्केट सोशल मीडियामध्ये मिळतो. आता जेंडर, एडिट वरती क्लिक केलं, ऑल आहे, मेल, वुमन, मेन आणि वुमन. एकतर तुम्ही सर्वांना दाखवू शकता किंवा फक्त पुरुषांना दाखवू शकता किंवा स्त्रियांना दाखवू शकता. असे 3 ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळतात. तर मला माझी ऍड सर्वांसाठी दाखवायची. आता हा डिटेल टार्गेटिंग वाला ऑप्शन च्या आधी आपण एक हा ऑप्शन पाहूयात, लँग्वेज. एडिट वरती जायचं. आता महाराष्ट्रातली पण लोक हवी आहेत, जी वयोगट 25 ते 45 मधली पण हवी आहेत, आणि अशी लोक हवी आहेत जी फक्त मराठीच बोलतात. तर मी ते काय करणार, मराठी टाईप करणार. त्यानंतर त्यांना इंग्लिश पण यायला हवं. सो मी इथे इंग्लिश पण टाईप करतो. सो मला अशीच लोक हवी आहेत जी महाराष्ट्रामधली आहेत, 25 ते 45 वयोगटातली आहेत, ज्यांना फक्त इंग्लिश मराठी आलं एवढं बास झालं, आणि सगळ्या लोकांना मला या ठिकाणी ऍड दाखवायची. आता मित्रांनो, वही पेन घेऊन जर बसला नसेल ना तर काही उपयोग नाही तुम्ही आज या वेबिनारला आलेला. सगळ्यांनी पहिल्यांदा, आता मी ज्या गोष्टीला हात घ्यायला जाणार आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे अख्ख्या मार्केटिंग मधली,
अख्ख्या मार्केटिंग मधली ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाहीये, बट मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो. मार्केटिंग मधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिटेल टार्गेटिंग. आता किती लोकांना हे व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचंय? चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. चॅट बॉक्स मध्ये मी असं टाईप करायचंय. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाईप करायला लागेल. ओके, सो या ठिकाणी मी शेअर करतो स्क्रीन. आता आपण डिटेल टार्गेटिंग वरती एडिट बटन वरती क्लिक करूयात. आणि या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. कोणते कोणते? ब्राउझवरती आपण क्लिक करायचं. डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट आणि बिहेवियर. तुम्ही लोकांना ते कुठे राहतात याच्यावरून टार्गेट करू शकता. लोकांना काय आवडतं याच्यावरून तुम्ही लोकांना टार्गेट करू शकता. आणि त्यांची वर्तणूक कशी आहे, त्यांची वागणूक कशी आहे, या गोष्टीवरून तुम्ही लोकांना टार्गेट करू शकता. कधी विचार केला होता का बरं की आपण असं देखील करू शकतो की लोक कशी वागतायत, म्हणजे ते ऑनलाईन काय विकत घेत आहेत का, त्यांची वागणूक कशी आहे इंटरनेटवरती, या गोष्टींवरून देखील आपण आपल्या इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. आता या ठिकाणी पहा, डेमोग्राफिक्स वरती मी सिम्पली क्लिक करतो. आधी डेमोग्राफिक्स काय आहे, हे फेसबुक काय सांगते हे आपण समजून घेऊया. रिच पीपल बेस्ड ऑन देअर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हाऊस होल्ड अँड लाईफस्टाईल डिटेल्स. म्हणजे काय? लोकांना त्यांच्या अशा डेटावरून, लोकांना कडे आपण अशा डेटावरून पोहोचायचं. म्हणजे त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, ते आता सध्या काम काय करतात, त्यांचं घरदार कसं आहे, त्यांची लाईफस्टाईल कशी, त्यांचं राहणीमान कसं आहे, या गोष्टींवरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता इंटरेस्ट पाहूया. इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय? reach specific reach specific audience by looking at their interest, activities, the pages they have liked and closely related topics. म्हणजे काय? अशा लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांची इच्छा कशात आहे, ते ऑनलाईन कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज करतात, ते कोणत्या फेसबुक पेजला लाईक करतात, त्यांना कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट आवडतं, त्यांना कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडतात, त्यांना एज्युकेशनल व्हिडिओ बघायला आवडतात, त्यांना मोटिवेशनल व्हिडिओ बघायला आवडतात, किंवा त्यांना XYZ कोणतीही गोष्ट आवडत असेल, त्या आवडत्या गोष्टीवरून आपण लोकांना त्या ठिकाणी टार्गेट करू शकतो. आता बिहेवियर, फेसबुक काय म्हणतंय बिहेवियर म्हणजे काय? रिच रिच पीपल बेस्ड ऑन देअर परचेस बिहेवियर और इंटेंट डिव्हाइस युजेस और मोर. म्हणजे काय? ते ऑनलाईन त्यांचे परचेसिंगचं बिहेवियर कसं आहे, ते एखादी गोष्ट ऑनलाईन घेतात का, समजा घेत असेल तर ते किती रिसर्च करतात, म्हणजे किती प्राइस मधली लिस्ट, समजा कोणत्या किमतीची वस्तू घेतात, त्यांचं इन्कम, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरून आपण त्यांना टार्गेट करू शकतो. तर इन डेप्थ आपण या ठिकाणी जाऊयात. सो मी काय करतो, या ठिकाणी डेमोग्राफिक्स वरती क्लिक करतो. आता डेमोग्राफिक्स मध्ये सांगितल्याप्रमाणे एज्युकेशन, तर लोकांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर, म्हणजे त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, या गोष्टींवरून टार्गेट करू शकतो. एज्युकेशन वरती मी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एज्युकेशन लेवल काय असली पाहिजे त्यांची. आता त्यांची लेवल अशी असली पाहिजे, ते हायस्कूलमध्ये शिकलेले आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत, त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, फाउंडेशन डिग्री आहे, हायस्कूल लेवलवर आहे, मास्टर्सची डिग्री आहे, प्रोफेशनल डिग्री आहे त्यांच्याकडे, किंवा युनिव्हर्सिटी सम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे. त्यानंतर हे झालं एज्युकेशन लेवल. ओके, त्यानंतर फील्ड ऑफ स्टडी. आता ते कोणती गोष्ट शिकलेले आहे, या गोष्टीवरून तुम्ही टार्गेट करू शकता. या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता की त्यांचं शिक्षण म्हणजे कशा झालेलं. आता इथे मी सायन्स असं टाईप केलं, तर हे बघा, SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटी, खूप साऱ्या युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. म्हणजे एखादा व्यक्ती कोणत्या युनिव्हर्सिटी मधून शिकलेला आहे, त्या स्पेसिफिक त्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करू शकता. असं करू शकता का तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये? बिलकुल नाही. खूप अडचणी येतात त्या ठिकाणी तुम्हाला. नो डाऊट आपण या ठिकाणी पाहिजे ते गोष्टी करू शकतो. त्यानंतर स्कूल आणि युनिव्हर्सिटी, याच्यावरती आपण क्लिक केलं तर आता
ते कोणत्या युनिव्हर्सिटी मधून शिकले, तर मला माझ्या जाहिरातीसाठी, माझ्या सर्व्हिससाठी अशीच लोक पाहिजेत ज्यांचं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून झाले. तर इथे मी काय करणार, पुणे सिम्पली टाईप केलं तर MIT पुणे, IMC पुणे, MMCC पुणे, खूप सावित्रीबाई फुले, इन्फोसिस, सिम्बॉयसिस, फिल्म अँड टेलिव्हिजन, हे सगळे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येतात. मला फक्त याच लोकांना ऍड दाखवायची, किंवा मला फक्त अशाच लोकांना ऍड दाखवायचे ज्यांचं शिक्षण झालेलं आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधून, किंवा ते सध्या तिथून शिक्षण घेत आहेत. मला फक्त त्याच लेवलची लोक पाहिजेत, त्याच माइंडसेटची लोक पाहिजेत. मला बाकीचे आलतू फालतू लोक नको आहेत, बाकीचा कचरा नकोय. तर असं या ठिकाणी मी माझ्या डिजिटल मार्केटिंग मधून करू शकतो. त्यानंतर अंडर ग्रॅड इयर्स मध्ये तुम्हाला खूप आणखीन ऑप्शन मिळतील. एक मिनिट मित्रांनो. हा, ओके. त्यानंतर फायनान्स, म्हणजे त्यांचं इन्कम किती आहे. आता एक गोष्ट मला सांगा, तुमची एखादी प्रोडक्ट किंवा तुमचं एखादं सर्व्हिस जे आहे ते आहे, तुमचं प्रोडक्ट आहे 25,000 रुपयाचं, किंवा तुमची सर्व्हिस आहे 25,000 रुपयांची. तर मला सांगा, ती जर सर्व्हिस किंवा ते जर प्रोडक्ट ज्याचं इन्कम महिन्याचं 10,000 आहे किंवा महिन्याचं 12,000 इन्कम आहे, त्याला जर दाखवलं, तुमची ऍड, तुमची जाहिरात जर त्याला दाखवली, तर किती टक्के चान्सेस आहेत बरं की तो तुमची प्रोडक्ट घेईल किंवा तुमची सर्व्हिस घेईल. खूप कमी चान्सेस असतात. ज्याचा इन्कमच तेवढा नाहीये, आणि त्याला जर आपण त्याच्या इन्कम पेक्षा जास्त लेवलची गोष्ट दाखवली, जास्त लेवलचं प्रोडक्ट दाखवलं, जास्त लेवलची सर्व्हिस दाखवली, तर खूप कमी चान्सेस आहे की तो आपली सर्व्हिस घेईल, तो आपलं प्रोडक्ट परचेस करेल. त्याला गरज असू शकते, परंतु तो घेईलच असं नाही. सो आपण लोकांना त्यांच्या इन्कम वरून टार्गेट करू शकतो. म्हणजे कसं, ज्यांची इन्कम, ज्याची इन्कम त्याच्या सिटीच्या प्रमाणे 10% आहे, 10 ते 20% आहे, 10 ते 25% आहे, 25 ते 50% आहे, 5% आहे. आता सध्या हा डेटा जो आहे तो US साठीच अवेलेबल आहे, परंतु हा डेटा आपल्यासाठी सुद्धा लवकरच अवेलेबल होणार आहे. आता आपण लाईफ इव्हेंट्स बघूया. लाईफ इव्हेंट्स म्हणजे काय, ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे, ज्यांची अॅनिव्हर्सरी येत्या 30 दिवसांमध्ये आहे. म्हणजे येत्या 30 दिवसांमध्ये म्हणजे काय, आता तुम्ही अशा लोकांना तुमची ऍड दाखवू शकता ज्यांची अॅनिव्हर्सरी एका महिन्यामध्ये येणार आहे. तर हे खास, आता एक तुम्हाला उदाहरण दाखवायला सांगायचं झालं तर हे कोणासाठी उपयोगी येऊ शकतं, अशा लोकांसाठी उपयोगी येऊ शकतो ज्यांचं गिफ्ट शॉप आहे, किंवा ज्यांचं डेकोरेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, किंवा केटरिंगच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, किंवा हॉटेलवाल्यांसाठी हे आहे. तर समजा गिफ्ट शॉपवाले, केटरिंग, त्यानंतर डेकोरेशन, हॉटेल, या लोकांनी एखादं कॅम्पेन क्रिएट केली किंवा एखादी ऑफर क्रिएट केली की ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे त्यांच्यासाठी आम्ही ह्यूज डिस्काउंट देतो, 25%चा, 25% आम्ही डिस्काउंट देतो. आता तुम्ही ती ऍड लावणार, ऍड लावली तर तुमची ऍड अशाच लोकांना दिसणार ज्यांची अॅनिव्हर्सरी येत्या 30 दिवसांमध्ये आहे, किंवा येत्या 2 महिन्यामध्ये आहे, 1 महिन्यामध्ये आहे. स्पेसिफिक काळ जो आहे, तो टाइम पिरियड जो आहे तो पण त्या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. याच्याने तुमची जी ही काय म्हणू शकतो, तुमची जी सर्व्हिस आहे, तुमची जी बिझनेस ग्रोथ आहे ती खूप जास्त होऊ शकते. नको त्या लोकांना ऍड दाखवायचीच नाहीये, ज्यांना गरजेचं आहे ना त्यांनाच दाखवायचे. फालतू कचरा गोळा करत बसायचंच नाहीये, फालतू कचरा नकोच आहे. काय करतात ते लोक, टाइम वेस्ट करतात विनाकारण आपला. सो आपण या ठिकाणी काय करू शकतो, एनिव्हर्सरी 30 दिवसांमध्ये आहे किंवा 2 महिन्यामध्ये आहे, किंवा तुम्ही तुमची ऍड अशा लोकांना दाखवू शकता जे घरापासून दूर आहेत, जे गावापासून दूर आहे. डेट ऑफ बर्थ हा ऑप्शन आहे. डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर ज्यांचा ज्यांचा बर्थडे एप्रिलमध्ये आहे, ऑगस्टमध्ये आहे, डिसेंबरमध्ये आहे, जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, या डिसेंबर पर्यंत ज्यांचा बर्थडे आहे, अशा लोकांना तुम्ही तुमची ऍड दाखवू शकता, तुमची जाहिरात दाखवू शकता, किंवा अशा लोकांच्या मित्रांना तुमची जाहिरात दाखवू शकता, अशा लोकांच्या फॅमिली मेंबर्सला तुम्ही जाहिरात दाखवू शकता. तर फॅमिली मेंबरला, मित्रांना काय जाहिरात दाखवायची. आता आपण गिफ्ट शॉपचं उदाहरण घेऊन जाऊयात. आता मला सांगा, एखादी तुम्ही ऑफर क्रिएट केली आणि ती ऑफर ज्यांचा बर्थडे आहे येत्या 10 दिवसात, 8 दिवसात, XYZ कितीही दिवसात, तो आपण टाइम पिरियड सिलेक्ट करून घेऊया, अशा लोकांना आपली ऍड दाखवली, अशा लोकांच्या मित्रांना किंवा अशा लोकांच्या फॅमिली मेंबर्सला.
तर आपला फायदा काय होणार? ती लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीसाठी, त्यांच्या प्रिय व्यक्तीसाठी तुमच्या शॉपमध्ये येतील, तुमच्याकडून सर्व्हिस घेतील, तुमच्याकडून प्रोडक्ट घेतील, तुमच्या डिस्काउंटचा उपयोग करतील. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्पेसिफिक टार्गेटेड ऑडियन्स, सॉरी टार्गेटेड कस्टमर त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके. तर असे काही ऑप्शन आपल्याकडे आहेत. आता आणखीन आपल्याकडे खूप भरपूर ऑप्शन आहेत. त्यानंतर फ्रेंड्स ऑफ, मी तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स ऑफ मेन बर्थडे विदिन 0 to 7 days, 7 to 30 days. ज्यांचे मित्र सध्याच रिसेंटली त्यांचं घर त्यांनी काही कारणास्तव सोडलेले, जॉबसाठी असेल, बिझनेससाठी असेल, किंवा पुढच्या येत्या काही आठवड्यामध्ये ज्यांचा बर्थडे, काही महिन्यांमध्ये बर्थडे, काही दिवसांमध्ये बर्थडे, जे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये राहतात, ज्यांचा न्यू जॉब आहे, ज्यांचं न्यू रिलेशनशिप आहे, जे आताच एंगेज झालेले आहेत, 3 महिने झाले, 1 महिने झालं, 1 वर्ष झालं, अशा लोकांना तुम्ही तुमची ऍड दाखवू शकता. आता आणखीन एक उदाहरण माझ्याकडे आहे आणि ते परफेक्टली या ठिकाणी सूट होतं. पॅरेंट्सचं. पॅरेंट्स म्हणजे काय? पालक. आता सपोज करा, समजा तुमचं एखादं हे आहे, काय आहे, स्कूल आहे किंवा तुम्ही प्रायव्हेट ट्युशन देता. तर प्रायव्हेट ट्युशन देता, तुम्हाला तुमची ऍड दाखवायची. तर मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जाहिरात तुमच्या विद्यार्थ्याला दाखवाल की विद्यार्थ्याच्या पालकाला दाखवाल? समजा तुम्ही पहिली पासून ते चौथी पर्यंत, किंवा केजी पासून ते नर्सरी, केजी पासून ते चौथी पर्यंत, 5वी पर्यंत जर तुम्ही हे करताय, कोचिंग देताय, ट्युशन देताय, किंवा तुमचं स्कूल आहे प्ले ग्रुप मधलं, तर तुम्ही तुमची ऍड पालकांना दाखवाल की विद्यार्थ्यांना दाखवाल डायरेक्ट? नो डाऊट तुम्ही पालकांना दाखवाल, कारण विद्यार्थ्यांना दाखवून त्या ठिकाणी काही उपयोगच होणार नाही. 1 मिनिट मित्रांनो, थोडंसं पाणी देतो. तुम्ही तुमची ऍड त्या ठिकाणी पालकांना दाखवा. चला आता कशी दाखवायची पाहूयात. डायरेक्ट प्रॅक्टिकल सगळं बघायचं. तर ऑल पेरेंट्स, अशा प्रकारच्या पालकांना दाखवायची की ते सगळ्याच कॅटेगरीच्या पालकांना दाखवायची, किंवा ज्यांची मुलं 12 महिन्यांची आहेत, किंवा ज्यांची मुलं 18 ते 26 वयाची आहेत, किंवा ज्यांची मुलं 3 ते 5 वर्षांची आहेत, म्हणजे ते प्री स्कूलमध्ये जातात, किंवा ज्यांची मुलं 9 ते 12 वर्षांची आहेत, किंवा ज्यांची मुलं प्रायमरी स्कूलमध्ये जातात, 6 ते 8 वर्षांची आहेत, किंवा ज्यांची मुलं टीनेजर्स आहेत, 13 ते 17 वयोगटातली मुलं आहेत त्यांची, किंवा ज्यांची मुलं हे 1 ते 2 वर्षांची आहेत. आता मी तुम्हाला सिम्पली उदाहरण सांगितलं कोचिंग क्लासचं, किंवा कोचिंग स्कूलचं, किंवा प्ले ग्रुपच्या स्कूलचं. आता हे सांगा, तुमचं एखादं प्रोडक्ट हे स्पेसिफिक मुलांसाठीच आहे, किंवा तुम्ही टॉईज विकतात, ऑनलाईन खेळणी विकतात, किंवा तुमचं टॉईज शॉप आहे, किंवा तुमचं सायकल शॉप आहे, बायसिकल शॉप आहे, XYZ तुमचं कोणतंही शॉप असेल, किंवा तुमचं बुक शॉप आहे, लहान मुलांच्या कॉमिक्स, मॅगझिन्स वगैरे आहेत, लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकं तुम्ही विकता. आता अशा लोकांना तुम्ही किती सिम्पली डायरेक्ट तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकता, जो तुमचा आयडियल कस्टमर आहे, जो तुमचा ग्राहक खरा आहे, त्या ग्राहकापर्यंत तुम्ही किती सिम्पली पद्धतीने पोहोचू शकता? इज इट इझी ऑर हार्ड? हे अवघड आहे की सोपं आहे? आता मला सांगा, हेच जर तुम्हाला तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये करायचं असतं, तर किती चॅलेंजेस उचलावे लागले असते, किती चॅलेंजेसला तुम्हाला फेस करावं लागलं असतं? फेस करावं लागलं असतं चॅलेंजेस कोणते आले असते? एक तर तुम्ही त्या स्पेसिफिक ऑडियन्सला टार्गेटच करू शकला नसता प्रॉपर. हे तर खूप मित्रांनो छोटासा ट्रेलर आहे, आणखी पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत. चला पाहूयात आणखीन काय आपल्याकडे, खूप काय आहे. त्यानंतर ते पॅरेंट्स वाला ऑप्शन झाला. रिलेशनशिप स्टेटस, जे एंगेज आहे, जे रिलेशनशिप मध्ये, जे त्यांचं लग्न झालंय, जे सिंगल आहे, अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. वर्क मध्ये गेलो तर जे लोक एम्प्लॉईज आहेत, जे लोक इंडस्ट्रीज मध्ये काम करतात, किंवा जे लोक, आता जॉब टायटल वरून तुम्ही सर्च करू शकता. जॉब टायटल म्हणजे काय? डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, टीचर्स, या लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. इंटेरियर डिझायनर, XYZ कोणताही जॉब टायटल असेल, त्या लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. तर हे झालं डेमोग्राफिक्स. आपल्याकडे टाइमची लिमिट आहे, त्यामुळे आपण हे ओव्हरव्ह्यू पाहतोय. आपल्याला डीप देखील यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता डेमोग्राफिक्स मध्ये एवढ्या गोष्टी आहेत.
आणखीन अजून दोन मोठ्या गोष्टी आपल्याकडे बाकी आहेत, ते म्हणजे इंटरेस्ट आणि बिहेवियर. ओके, चला आता इंटरेस्ट मध्ये जाऊया. ज्यांचा बिझनेस इंडस्ट्री मध्ये इंटरेस्ट आहे, बिझनेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काय, मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, आर्किटेक्ट इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, हे एअर ट्रॅव्हल्स मध्ये इंटरेस्ट आहे, बँकिंग मध्ये इंटरेस्ट आहे. आता बँकिंग वरती क्लिक केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ऑनलाईन बँकिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट आहे, रिटेल बँकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, बिझनेस आणि फायनान्स मध्ये इंटरेस्ट आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांचा. त्यानंतर डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, इंजिनिअरिंग मध्ये, ऑन्टरप्रिन्युअरशिप मध्ये म्हणजे उद्योजक व्हायचं आहे अशा लोकांना दाखवू शकता, किंवा हायर एज्युकेशन ज्यांना घ्यायचंय किंवा जे हायर एज्युकेशन घेतले ज्यांना घ्यायचंय अशा इंटरेस्टच्या लोकांना तुम्ही दाखवू शकता. ज्यांचं इंटरेस्ट मॅनेजमेंट मध्ये आहे, ज्यांचा इंटरेस्ट मार्केटिंग मध्ये आहे, ज्यांचा इंटरेस्ट ऑनलाईन कम्प्युटिंग मध्ये आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे, ईमेल मार्केटिंग मध्ये आहे, ऑनलाईन पद्धतीने ज्यांना जाहिरात करायला आवडतं, किंवा ज्यांना सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे सॉफ्टवेअर बद्दलचं इन्फॉर्मेशन आवडतं, सोशल मीडिया बद्दलची इन्फॉर्मेशन त्यांना घ्यायला आवडते, कन्झ्युम करायला आवडतं, सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल ज्यांना आवडतं, ज्यांना वेबसाईट बद्दल जाणून घ्यायला आवडतं, ज्यांना वेबसाईट बद्दल इंटरेस्ट आहे, ज्यांना वेब डेव्हलपमेंट बद्दल इंटरेस्ट आहे, ज्यांना वेब होस्टिंग बद्दल इंटरेस्ट आहे. त्यानंतर पर्सनल फायनान्स मध्ये आपण क्लिक केलं तर जे क्रेडिट कार्ड मध्ये इंटरेस्ट ठेवतात, जे इन्शुरन्स मध्ये इंटरेस्ट ठेवतात, जे इन्व्हेस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ठेवतात, जे बँक लोन मध्ये इंटरेस्ट ठेवतात, ज्यांना रिअल इस्टेट मध्ये आवड आहे, ज्यांना रिटेल इंडस्ट्री मध्ये आवड आहे, ज्यांना सेल्स अँड फायनान्स मध्ये आवड आहे, ज्यांना सायन्सची आवड आहे, जे छोटे बिझनेस करू इच्छितात, ज्यांना एखादा बिझनेस करायची इच्छा आहे, किंवा एंटरटेनमेंट मध्ये जर गेलं, ज्यांना गेम खेळायला आवडतात, ऍक्शन गेम खेळायला आवडतात, बोर्ड गेम खेळायला आवडतात म्हणजे चेस झालं, त्यानंतर आपलं कॅरम झालं, सापशिडी वगैरे हे झालं. त्यानं ज्यांना ब्राउझर गेम खेळायला आवडतात, ज्यांना कार्ड खेळायला आवडतात म्हणजे ते पत्ते वगैरे नाही का, रमी सर्कल वगैरे, तुम्हाला जाहिरात येत असतील रमी सर्कलच्या, मेसेजेस येत असतील रमी सर्कलचे, ते यामुळेच. ज्यांना कसिनो मध्ये गॅम्बलिंग करायला आवडतं, जे फर्स्ट पर्सन शूट म्हणजे पबजी फ्री फायर सारखं, ज्यांना गॅमलिंग करायला आवडते, मल्टीप्लेअर गेम, पुन्हा एकदा पबजी फ्री फायर तुम्ही खेळला असाल किंवा पबजी फ्री फायर बद्दल तुम्हाला माहिती असेल, अशा गेम्स ज्यांना खेळायला आवडतात, पोकर खेळायला आवडतं, पझल गेम म्हणजे कोडी जे आपण म्हणतो मराठीमध्ये, अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. रोल प्लेइंग गेम्स, सिम्युलेशन्स गेम, स्पोर्ट्स गेम, स्ट्रॅटेजी गेम, व्हिडिओ गेम, वर्ड गेम, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे फक्त एक गेम वालं लाईव्ह इव्हेंट्स म्हणजे ज्याला बॅलेट डान्स, जे बिअर बार मध्ये, क्लब्स मध्ये, नाईट लाईफ मध्ये ज्यांना जायला आवडतं, ज्यांना म्युझिक कॉन्सर्ट ऐकायला आवडतं, जे डान्स हॉल मध्ये जातात, जे म्युझिक फेस्टिवल मध्ये जातात, जे नाईट क्लब मध्ये जातात, जे पार्टीज मध्ये जातात, ज्यांना पार्टीज करायला आवडते, जे परफॉर्मिंग ऍक्ट करतात, आर्टिस्ट असतात, जे थिएटर करतात, जे परफॉर्मिंग आर्ट असते त्यांचे ते करतात, किंवा अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता, ज्यांना ऍक्शन मूवी बघायला आवडते, ज्यांना अॅनिमेटेड मूवी बघायला आवडते, ज्यांना अॅनिमेशन मूवी बघायला आवडते, ज्यांना बॉलिवूड मूवी बघायला आवडते, कॉमेडी मूवी, डॉक्युमेंटरीज मूवी, ड्रामा, हॉरर, त्यानंतर म्युझिकल थिएटर, सायन्स अँड फिक्शन्स मूवी, थ्रिलर मूवीज, किंवा अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता ज्यांना म्युझिक आवडतं. म्युझिक मध्ये पण कॅटेगरी येतात, ब्लू म्युझिक, क्लासिक म्युझिक, कंट्री म्युझिक, डान्स म्युझिक, इलेक्ट्रॉनिक म्युझिक, हेवी मेटल म्युझिक, हिप हॉप, जॅझ म्युझिक, म्युझिक व्हिडिओज, पॉप म्युझिक, रिदम अँड ब्लू म्युझिक, रॉक म्युझिक, सोल म्युझिक, कितीतरी ऑप्शन आहेत मित्रांनो यामध्ये. तर हे बघा. आणखी ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे अशा लोकांना टार्गेट करू शकता. त्यामध्ये पण कोणती पुस्तकं, एखाद्या पब्लिकेशनची पुस्तकं वाचतात, किंवा कॉमिक्स वाचतात, किंवा ई बुक वाचतात. ई बुक म्हणजे काय, जे आपण डिजिटल बुक वाचतो त्याला ई बुक म्हणतो. त्यानंतर लिटरेचर, मॅगझिन, खूप न्यूजपेपर, नॉन फिक्शन मूवीज, रोमॅन्स नोवेल, या कितीतरी ऑप्शन आहे यामध्ये. त्यानंतर टीव्ही मध्ये टीव्ही गेम्स शो, रियालिटी शो, बिग बॉस, त्यानंतर खतरो के खिलाडी वगैरे, असे लोकांना ज्यांना आवड आहे अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. टॉक शो म्हणजे टीव्हीचे जे टॉक शो असतात,
आपण जी 24 तास वरती वगैरे पाहतो सकाळ सकाळी, की टॉक शो ऑर्गनाईज केलेले असतात, अ, ज्यामध्ये इंटरव्ह्यू घेतलेले असतात किंवा त्यानंतर पॉडकास्ट असतात. ज्या लोकांना पॉडकास्ट बघायला आवडतात अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. तर फॅमिली आणि रिलेशनशिप. फॅमिली म्हणजे सोशल कन्सेप्ट, फादरहुड, फ्रेंडशिप, ज्यांचं मॅरेज आहे, ज्यांना लग्न करायची इच्छा आहे अशा लोकांना तुम्ही टाकू शकता. ज्यांना आई व्हायची इच्छा आहे, ज्यांना वडील व्हायची इच्छा आहे, अशा लोकांना दाखवू शकता. ज्यांना पॅरेंटिंग म्हणजे पॅरेंटिंग अँड चिल्ड्रन, ज्यांना वेडिंग्स आहे अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. फिटनेस आणि वेलनेस याच्यावरती क्लिक केलं तर ज्यांना बॉडी बिल्डिंग म्हणजे स्वतःची बॉडी बनवायला आवडते अशा लोकांना दाखवू शकता. किंवा ज्यांना फिजिकल फिटनेस, जे व्यायाम करतात, ज्यांना स्पोर्ट्स मध्ये आवड आहे, ज्यांना रनिंग मध्ये आवड आहे, ज्यांना वेट ट्रेनिंग मध्ये आवड आहे, वेट गेनिंग मध्ये, वेट लॉसिंग मध्ये आवड आहे, ज्यांना योगा करायला आवडतो अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता तुमची. फूड अँड ड्रिंक्स मध्ये जर पाहिलं, काही लोक कोणत्या गोष्टी खातात पितात हे बघा मित्रांनो, तुम्ही लोकांना अशा पद्धतीने टार्गेट करू शकता की ते लोक काय खातायत हे देखील तुम्हाला माहिती आहे. अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. म्हणजे ते लोक काय खातायत काय पितायत या गोष्टीवरून देखील तुम्हाला बिझनेस वाढतोय. बघा मग, चला पाहूयात, शेअर करतो तुमच्याशी या गोष्टी. हे बघा, त्यानंतर आता आपल्या पुढे फूड अँड ड्रिंक्स आहे. जे जे लोक अल्कोहोल कन्झ्युम करतात, अल्कोहोल बेवरेजेस आहे त्यांचं, ज्यांना कुकिंग मध्ये आवड आहे, कुकिंग मध्ये पण आता अल्कोहोलिक बेवरेज मध्ये जे लोक बियर पितात, डिस्टिल बेवरेज, वाईन वाईन पितात अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. ज्यांना कुकिंग मध्ये आवड आहे, ज्यांना बेकिंग मध्ये आवड आहे, ज्यांना रेसिपी शिकायला आवडते, पाहायला आवडते, करायला आवडते अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. फूड्स अँड ड्रिंक्स मध्ये बार्बिक्यू, चॉकलेट, डेझर्ट, फास्ट फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर वगैरे. ऑर्गॅनिक फूड म्हणजे ज्यांना नॅचरल फूड खायला आवडतं, पिझ्झा. सी फूड म्हणजे आपले समुद्र म्हणजे ते नॉन व्हेज मधले येतं. त्यानंतर जे व्हेजिटेरियन डाईट फॉलो करतात, जे व्हेजिटेरियन आहेत अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. ज्या लोकांना रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन खायला आवडतं अशा लोकांना टार्गेट करू शकता. ज्यांना कॉफी हाऊस मध्ये जायला आवडतं, ज्यांना डिनर करायला आवडतं, जे फास्ट कॅज्युअल रेस्टॉरंट्स मध्ये असतात, जे फास्ट फूड रेस्टॉरंट्स मध्ये जातात अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. अशा गोष्टींवरून टार्गेट करू शकता. इंटरेस्ट अँड हॉबी मध्ये ज्यांना आर्ट्स मध्ये ऍक्टिंग करायला आवडतं, क्राफ्टिंग करायला आवडतं, डान्स करायला आवडतं, ड्रॉ करायला आवडतं, ड्रम वाजवायला आवडतं, फाईन आर्ट्स म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स येतात, ज्यांना गिटार वाजवायला आवडतं, ज्यांना पेंटिंग करायला आवडतं, ज्यांना परफॉर्मन्स द्यायला आवडतो, ज्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गायला आवडतं, ज्यांना लिहायला आवडतं, ज्यांना इव्हेंट अटेंड करायला आवडतं, करंट इव्हेंट्स म्हणजे पॉलिटिक्स वगैरे या गोष्टी येतात. त्यानंतर आता हे एवढं फास्ट होतंय थोडं मला पण समजतं, परंतु आपल्याकडे टाइमची लिमिट आहे. ओके. ज्यांना होम गार्डनिंग म्हणजे डू इट युअर सेल्फ जे काय करायचंय गार्डनिंग बद्दलची जे ते स्वतः करतात अशा लोकांना दाखवू शकतात. किंवा फर्निचर रिलेटेड लोकांना दाखवू शकतात, ज्यांना फर्निचर घ्यायचंय, ज्यांना फर्निचर बद्दल लोक सर्च करतात अशा लोकांना दाखवू शकतात. गार्डनिंग, ज्यांना गार्डन मध्ये गार्डनिंग करायला आवडतं अशा लोकांना दाखवू शकतात. होम अप्लायन्सेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल अशा लोकांना दाखवू शकतात. होम इम्प्रुव्हमेंट म्हणजे ज्यांना घरात सतत काही ना काही नवीन गोष्टी करत राहावे वाटतात, इम्प्रुव्हमेंट करत राहावी वाटते अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता. तर पेट्स अँड अॅनिमल, ज्यांना पक्षी आवडतात, ज्यांना मांजर आवडतं, ज्यांना कुत्रा आवडतं, ज्यांना मासे आवडतात, ज्यांना घोडा आवडतो, ज्यांना पेट फूड्स, त्यानंतर रॅबिट्स, रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी ज्यांना आवडतात अशा लोकांना तुम्ही तुमची ऍड दाखवू शकता. त्यानंतर पॉलिटिक्स आणि सोशल इश्यू, ज्यांना चॅरिटी द्यायला आवडते, चॅरिटी ते कलेक्ट करतात अशा लोकांना दाखवू शकता. किंवा कम्युनिटी इश्यूज, लॉ अँड गव्हर्नमेंट, ज्यांना लॉ बद्दल इन्फॉर्मेशन आहे, ज्यांना लॉ बद्दल चांगली माहिती आहे, ज्यांना लॉ आवडतो अशा लोकांना दाखवू शकता. किंवा ज्यांना पॉलिटिक्स आवडतं अशा लोकांना दाखवू शकता, ज्यांना राजकारण आवडतं अशा लोकांना दाखवू शकता. त्यानंतर ट्रॅव्हल्स, जे लोक सतत फिरतीवरती असतात अशा लोकांना दाखवू शकतात. जे लोक सतत विमानाचा प्रवास किंवा हवाई प्रवास करतात अशा लोकांना दाखवू शकतात. किंवा जे लोक बीचेस वरती जातात अशा लोकांना दाखवू शकतात. किंवा जे लोक गाडी भाड्याने घेऊन जातात म्हणजे भाड्याने कार बुक करतात अशा लोकांना दाखवू शकतात. हॉटेल्स, लेक्स, माउंटेन्स, नेचर, थीम पार्क, टुरिझम, वेकेशन्स अशा लोकांना तुम्ही ऍड त्या ठिकाणी दाखवू शकता.
त्यानंतर शॉपिंग आणि फॅशन्स. त्यांना शॉपिंग म्हणजे ब्युटी प्रोडक्ट आवडतात, जसं की ब्युटी सलॉन, कॉस्मेटिक्स, फ्रेग्रन्सेस, हेअर प्रोडक्ट, स्पा, टॅटूज. अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता ज्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. टॉईज मध्ये क्लिक केलं तर टॉय मधले तुम्ही दाखवू शकता. ज्यांना खेळण्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे अशा लोकांना ऍड दाखवू शकतात. थोडंसं पाणी पितो मित्रांनो, परमिशन असेल तर. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना स्पोर्ट्स आणि आउटडोअर मधल्या गेम मध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना दाखवू शकतो, जसं की बोटिंग असेल, कॅम्पिंग असेल, फिशिंग असेल, हॉर्स घोड्याच्या पाठीवरती बसून रायडिंग करायला ज्यांना आवडत असेल, ज्यांना शिकार करायला आवडत असेल, ज्यांना डोंगरावरती सायकल चालवायला आवडत असेल, ज्यांना बोट सर्फिंग करायला आवडत असेल अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता. स्पोर्ट्स मध्ये गेलं तर अमेरिकन फुटबॉल खेळायला आवडत असणाऱ्यांना, ऑटो रेसिंग करायला, बेसबॉल, बास्केटबॉल, कॉलेजमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या लोकांना, गोल्फ खेळणाऱ्यांना, मॅरेथॉन, स्किपिंग, स्किनिंग, बोर्डिंग, स्विमिंग, टेनिस, व्हॉलीबॉल इत्यादी ह्या सगळ्या गोष्टी खेळणाऱ्यांना, ज्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना दाखवू शकता. तर टेक्नॉलॉजीमध्ये काय येतं? कॉम्प्युटर्स म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी, कॉम्प्युटरचा मॉनिटर, प्रोसेसर, सर्व्हर्स, त्यानंतर डेस्कटॉप, फ्री सॉफ्टवेअर, हार्ड ड्राईव्ह, नेटवर्क स्टोरेज, सॉफ्टवेअर, टॅबलेट्स. त्यानंतर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ज्यामध्ये काय येतं? ऑडिओ इक्विपमेंट्स, कॅमकॉर्डर, कॅमेरा, ई बुक, जीपीएस डिव्हाइस, मोबाईल फोन्स, पोर्टेबल मीडिया प्लेयर्स, प्रोजेक्टर्स, स्मार्टफोन्स, टेलिव्हिजन. ज्या लोकांना या गोष्टी कन्झ्युम करायला आवडतात, ज्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना तुम्ही ऍड दाखवू शकता. हे झाला इंटरेस्ट. खूप म्हणजे शॉर्ट पद्धतीने ओव्हरव्ह्यू दिला. यामध्ये आणखी खूप डिटेल आहे. बिहेवियर मध्ये गेलं तर त्यांची बिहेवियर कसं आहे, अॅनिव्हर्सरी वरती गेलं तर ओके, बिहेवियर्स मध्ये गेलं तर ते लोक कोणता मोबाईल वापरतात, अँड्रॉइड मोबाईल वापरतात, आयफोन वापरतात अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. जे फक्त अँड्रॉइड मोबाईल वापरतात किंवा जे फक्त आयफोन वापरतात, जे फक्त ऍपलचे प्रोडक्ट वापरतात अशा लोकांना दाखवू शकता. त्यानंतर कस्टमर क्लॅरिफिकेशन, ते कोणत्या देशातील लोक आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करून, जे लोक फक्त एकदम हाय लेवलची प्रोडक्ट घेतात, म्हणजे एकदम हाय लेवलचे प्रोडक्ट कन्झ्युम करतात, हाय लेवलचे गुड्स कन्झ्युम करतात अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. किंवा जे लोक नॉर्मल मीडियम टू हाय लेवलचे गोष्टी विकत घेतात अशा लोकांना तुम्ही दाखवू शकता. डिजिटल ऍक्टिव्हिटी, ज्यांना कॅनव्हास गेमिंग, कन्सोल गेमिंग, ज्यांना अर्ली टेक्नॉलॉजी अडॉप्टर्स म्हणजे टेक्नॉलॉजी ज्यांनी अडॉप्ट केली अर्ली अशा लोकांना दाखवू शकता. फेसबुक लाईट युजर, फेसबुक वरून पेमेंट करणाऱ्या लोकांना ऍड दाखवू शकता. त्यानंतर फेसबुक मधून ज्यांनी पेमेंट मागच्या 30 दिवसांमध्ये केले, 90 दिवसांमध्ये केले अशा लोकांना दाखवू शकता. फेसबुकचे ओल्ड डिव्हाइस जे वापरतात अशा लोकांना दाखवू शकता. त्यानंतर फेसबुक पेज ऍडमिन, बिझनेस पेज ऍडमिन, ज्यांचं बिझनेस पेज आहे, ज्यांचं कम्युनिटी पेज आहे, ज्यांचं पेजेस नॉर्मल पेज आहे, ज्यांचं फूड पेज आहे, ज्यांचं हेल्थ पेज आहे, ज्यांचं नवीन पेज आहे, ज्यांचं रिटेल पेज आहे, ज्यांचं स्पोर्ट पेज आहे, ज्यांचं ट्रॅव्हल आणि टुरिझमचं पेज आहे, जे लोक फूड अँड ड्रिंक्स क्रिएटर्स, हेल्थ क्रिएटर्स, वेलनेस क्रिएटर, इंस्टाग्राम बिझनेस प्रोफाईल, इंटरनेट ब्राउझरवरून आपण ट्रॅक करू शकतो. म्हणजे कसं, जे लोक फेसबुक क्रोम मध्ये वापरतात, फायरफॉक्स मध्ये वापरतात, इंटरनेट एक्सप्लोरर वरती वापरतात, मायक्रोसॉफ्ट एज मध्ये वापरतात, ओपेरा मध्ये वापरतात, सफारी मध्ये वापरतात, जे इंटरनेट पर्सनॅलिटी क्रिएटर्स, ज्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे करतात अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम अँड युजेस, जे लोक मॅक वापरतात, जे मॅकचं विंडो मॅक वापरतात, ज्यानंतर विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज विस्टा, विंडोज एक्सपी, शॉप ऍडमिन्स, बिझनेस ओनर्स, ट्रॅव्हल्स आणि आउटडोर क्रिएटर्स, डिजिटल ऍक्टिव्हिटी टीम, म्युझिक ज्यांना क्रिएट करायला आवडतं, म्युझिक जे डेव्हलप करतात अशा लोकांना दाखवू शकता. एक्सपॅट मध्ये खूप गोष्टी जे भारतातून कोणत्या देशामध्ये राहायला गेले अशा लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. भारतामधून अमेरिकेत राहायला गेले, जपानला राहायला गेले, कोरिया, हे XYZ कोणत्याही देशात राहायला गेले अशा लोकांनाच फक्त तुम्ही दाखवू शकता. जे लोक कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरतात अशावरून तुम्ही टार्गेट करू शकता. जे लोक ऑनलाईन कोणती तरी गोष्ट विकत घेतात अशा लोकांना तुम्ही या ठिकाणी तुमची ऍड दाखवू शकता. तर मित्रांनो,
किती डीपली, किती काय म्हणू शकतो आपण, एक मिनिट हा. हा, तर किती डीपली आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, किती डीपली आपला ऍड स्पेसिफिक लोकांना त्या ठिकाणी दाखवू शकतो. तर मला सांगा मित्रांनो, हे तुमच्या ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये शक्य आहे का एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार, एवढ्या कमी वेळेत, एवढा कमी रिसर्च मध्ये? रिसर्च तर नो डाऊट आपण फुल्ली करणार आहोत, बट मित्रांनो नो, झिरो रिसर्च मध्ये आपण एवढं केलेलं आहे. आता रिसर्च ऑनलाईन कसा करायचा, आपला कस्टमर कोण आहे ते कसं फाइंड आउट करायचं, आपला आयसीपी काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहे, परंतु या सगळ्या गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. ओके, समजतंय तुम्हाला? तर आता मला सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय, डिजिटल मार्केटिंग बेस्ट आहे की ट्रेडिशनल सोशल मीडिया मार्केटिंग बेस्ट आहे की ट्रेडिशनल मार्केटिंग? ज्यांना ज्यांना वाटतंय सोशल मीडिया त्यांनी SM टाईप करायचंय, ज्यांना ज्यांना वाटतंय ट्रेडिशनल मार्केटिंग त्यांनी TD टाईप करायचंय. एव्हरीबडी पुट इन अ चॅट बॉक्स. आता मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे, कोणती गोष्ट बेस्ट आहे? SM. ओके, आणखी खूप सारे लोक आहेत, सगळ्यांनी टाईप करायचे मित्रांनो. बी ऍक्टिव्ह यार, ऍक्टिव्ह राहायचं आहे, आपल्याला बिझनेस ग्रोथ करायची आहे ना, असं डल राहून चालणार नाही. ऍक्टिव्ह राहायचं, ऍक्टिव्ह. आता तर बस आपण हे केलेलं आहे, आणखीन खूप आपल्याला काही गोष्टी करायच्यात. ये तो सिर्फ ट्रेलर था, पूरा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सोशल मीडिया, ओके ओके. सो आता मला सांगा, ज्यांना कोणाला डाऊट होता की यार चैतन्य 100x बिझनेस ग्रो करणं थोडीशी मोठं वाटतंय, हा निश्चित मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही प्रॉपर तुमची टीम असेल, तुमचं सगळं व्यवस्थित नियोजन असेल, जर तुमची प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुमचा जो आज बिझनेस आहे, समजा जर तुमचं आज 1 रुपये अर्निंग होत आहे, तर तुमचं उद्या 100 रुपये अर्निंग का होणार नाही? परंतु हे केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस तुमचं प्रॉपर नियोजन असेल, त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असेल, ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपर टीम असेल, कॉलिंग टीम, सेलिंग टीम. परंतु आपल्याला आता आपला बिझनेस एक टार्गेट ठेवून चालायचंय, आपल्याला आपला बिझनेस 3x 7x अशा पद्धतीने ग्रो करत जायचंय. ओके, सो मित्रांनो मला सांगा, खरं हे शक्य आहे का बरं? आता तुम्हाला वाटतंय का? हे फक्त मी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, एक शॉर्ट रोड मॅप आहे. आपल्याकडे टाइमचे खूप लिमिटेशन्स आहेत, त्याच्यामुळे हे जे मी काय केलेलं आहे, एक शॉर्ट रोड मॅप जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण प्रॅक्टिकली रिसर्च करून जर हे करायला गेलो, तर हे किती अवघड आहे आणि किती सोपं आहे? हे अवघड आहे का? कोणाकोणाला वाटतंय अवघड आहे, कोणाकोणाला वाटतंय सोपं? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. ओके, एव्हरीथिंग इझी. ओके, सोपे आहे मित्रांनो, नथिंग इज हार्ड. फक्त आपल्याला त्यावरती प्रॉपर काम करायची गरज असते. ओके, एक मिनिट मित्रांनो. सो आता त्या गोष्टी आपण पाहिल्यात, त्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकायची कोणाकोणाला इच्छा आहे? या गोष्टी आता आपण आज पाहिल्या, आता त्या गोष्टी प्रॅक्टिकली कोणाकोणाला शिकायचंय? ज्यांना ज्यांना शिकायचंय त्यांनी मी असं टाईप करा. ओके, आणखीन आणखीन ज्यांना ज्यांना शिकायचं त्यांनी मी असं टाईप करा. ओके ओके, ग्रेट मित्रांनो. आता हे आपण रोड मॅप पाहिले, कशा पद्धतीने आपण करू शकतो, काय करू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलं. आता एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. वेन यू, ओके, हा, तर सगळेजण टाईप करायला लागले. ज्या वेळेस तुम्हाला सगळं फ्री मिळत असतं ना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेन यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री, देन यू आर दी प्रोडक्ट. ज्यावेळेस तुम्हाला सर्व काही फ्री मिळत असतं, त्यावेळेस नेहमी प्रोडक्ट हा तुम्ही असता. सो आता जर तुमची परमिशन असेल, तर मी या गोष्टी प्रॅक्टिकली कशा परफॉर्म करायच्या, प्रॅक्टिकली कशा अप्लाय करायच्या, प्रॅक्टिकली कशा करायच्या, त्याबद्दलच्या
माझा जो लाईव्ह प्रोग्राम असणार आहे, जो की पेड आहे, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छितो. जर तुमची परमिशन असेल तर ती मी शेअर करेल. सो जर तुमची परमिशन असेल तर परमिशन परमिशन ग्रँटेड म्हणजेच PG असं टाईप करा. तरच मी तरच मी माझी जी आहे माझ्या पेड प्रोग्राम बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. ओके PG, ओके PG, सर्वजण टाईप करायला लागले. सो मित्रांनो, PG सर, ओके. सो या ठिकाणी मी माझी स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो आणि सो आपण सगळे काही सिक्रेट्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. सो एक गोष्ट, टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट, आपल्याला काय करायचं, सिस्टम फॉलो करायचं. आता मी माझ्या पेड प्रोग्राम बद्दल सांगण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला शेअर करतो. नोट डाऊन करून घ्या. टेक मॅनेजर गोल्डन स्टेटमेंट. सिस्टम इज ऑलवेज राईट, जस्ट फॉलो द सिस्टम. सिस्टम जनरेट सक्सेस, नॉट अ मॅन. सिस्टम सिस्टम ज्यावेळेस आपण फॉलो करतो, सिस्टम ही नेहमी बरोबर असते. फक्त आपल्याला व्यवस्थितरित्या सिस्टम फॉलो करायचं असतं आणि सिस्टम सक्सेस जनरेट करतं. कोणताही व्यक्ती सक्सेस जनरेट करू शकत नाही. ज्यावेळेस व्यक्ती तो सिस्टमने जाईल त्यावेळेस त्याला सक्सेस नक्कीच मिळतात. सो मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्या पेड प्रोग्राम बद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आता माझे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल देखील मी तुम्हाला शेअर करेल. आपलं ऍड कॅम्पेन मॅनेजर हा आपला कोर्स आहे, ज्याची प्राइस आहे 3499 रुपये. ओके. त्यानंतर मित्रांनो, अरे स्क्रीन कोण शेअर करतं, एक मिनिट. ओके. त्यानंतर मित्रांनो, आपलं ऍड मॅनेजर सिस्टम हे आपलं प्रोग्राम आहे, ज्याची फीज आहे 4999 रुपये. त्यानंतर मित्रांनो, आपलं गुगल कीवर्ड्स हे आहे. गुगल कीवर्ड्स, आता हे प्रत्येकाचं युजेस काय काय आहे ते तुम्हाला शेअर करतो. ऍड मॅनेजर कॅम्पेन मध्ये आपण ऍड झिरो पासून कशी बनवायची, कशी लावायची, हे आपण ऍड मॅनेजर कॅम्पेन मध्ये शिकवतो, ज्याची प्राइस आहे 3499 रुपये. त्यानंतर मित्रांनो, ऍड मॅनेजर सिस्टम. ऍड मॅनेजरचं सिस्टम आपण पूर्णपणे कसं बनवू शकतो झिरो पासून, ते आपण शेअर करत असतो. पूर्णपणे तुम्हाला झिरो नॉलेज असेल तरी त्याची प्राइस आहे मित्रांनो 4999 रुपये फक्त. त्यानंतर गुगल कीवर्ड्स. आपल्या बिझनेसचे कीवर्ड कसे फाइंड करायचे, त्यानंतर ते रँक कसे करायचे, त्याच्या मदतीने बिझनेस कसा ग्रो करायचा, हे आपलं प्रोग्राम आहे, ज्याची फीज आहे ओनली 499. त्यानंतर मित्रांनो, सोशल इंस्टाग्राम मार्केटिंग. इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता, इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही ग्रो कसं होऊ शकता, याबद्दलचा आपला प्रोग्राम आहे, ज्याची फीज आहे 4999 रुपये ओनली, ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं. त्यानंतर मित्रांनो, व्हॉट्सअप मार्केटिंग. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता, जे तुम्ही नॉर्मल व्हॉट्सअप वापरता, चॅटिंग करता, त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. ते कसं, हे आम्ही शिकवतो व्हॉट्सअप मार्केटिंग क्लासमध्ये, ज्याची फीज आहे 1999 ओनली. त्यानंतर मित्रांनो, कॉपी रायटिंग. तुमच्या जाहिरात लेखन कसं असलं पाहिजे, तुम्ही मेसेज लोकांना कसं केलं पाहिजे, लोकांना अप्रोच कसं केलं पाहिजे, हे आम्ही शिकवतो, ज्याची फीज आहे 999 ओनली. आणि मित्रांनो, ड्रीम 1000 ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी. म्हणजे तुमच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज कशा असल्या पाहिजे, ज्या की ऍडव्हान्स असल्या पाहिजे. त्या स्ट्रॅटेजी बनवायच्या कशा, अप्लाय कशा करायच्या, त्या स्ट्रॅटेजी बद्दल आम्ही शिकवतो, ज्याची फीज आहे 3499 रुपीज. त्यानंतर मित्रांनो, सोशल मीडिया मार्केटिंग. हे पूर्ण जी गोष्ट आज तुम्ही पाहिली, ह्याचा पूर्ण रोड मॅप हा, याची प्राइस आहे मित्रांनो 14,999 रुपये. तर हे जर सगळं टोटल करायला गेलं मित्रांनो, तर याची टोटल फीज बनते 35,499 रुपये. परंतु मित्रांनो, याची टोटल फीज बनते 34,999 रुपये. परंतु मित्रांनो, आपला स्वातंत्र्य दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट पुढच्या 4 दिवसांवरती आहे, आणि 15 ऑगस्ट स्पेशल ही ऑफर मी तुमच्याशी शेअर करतोय. या सगळ्या
किटची प्राइस असणार आहे ओनली रुपीज, सांगू, शेअर करू, किती लोकांना जाणून घ्यायचं आहे किती असणार आहे प्राइस? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं किती लोकांना जाणून घ्यायची प्राइस किती असणार आहे, डिस्काउंटेड प्राइस. इंडिपेंडेंट डे दिवशी आपण फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायचं, आपल्या बिझनेसला इंडिपेंडेंट करायचं आहे. त्याची प्राइस कोणाकोणाला जाणून घ्यायची आहे? ज्यांना ज्यांना जाणून घ्यायची त्यांनी मी टाईप करा. ओके ओके, ग्रेट मित्रांनो. या ठिकाणी मी शेअर करतो याची प्राइस जी की असणार आहे ओनली रुपीज. हे सर्व जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ओनली ॲट रुपीज 7,499 रुपयामध्ये. मित्रांनो, ही प्राइस अफोर्डेबल आहे का बरं? आहे का अफोर्डेबल? कदाचित मित्रांनो, जो प्रॉब्लेम मला आला होता तो कदाचित प्रॉब्लेम आपल्या बऱ्यापैकी लोकांना येतो की यार पैसे खूप नाही आहेत माझ्याकडे आता, तर मी कसं करणार? तर खास मित्रांनो, पुढील 15 मिनिटांसाठी डायरेक्ट डायरेक्ट आपल्या कोर्सची प्राइस असणार आहे. कोणाकोणाला जाणून घ्यायचंय? ओके, तर आपल्या कोर्सची प्राइस असणार आहे, जो की लाईव्ह कोर्स असणार आहे. 7 दिवसांमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवणार. त्यानंतर तुम्हाला खूप सारे गिफ्ट त्या ठिकाणी मिळत असतात. ओके, तर या गोष्टी विथ लाईव्ह क्लास हा फक्त तुम्हाला 2,999 रुपयामध्ये. किती? फक्त 2,999 रुपयांमध्ये पुढील 15 मिनिटांसाठी मिळणार आहे. पुढील 15 मिनिटांसाठी जो कोणी हे करेल, या नंबरवरती पेमेंट करेल किंवा या स्क्रीनशॉट वरती पेमेंट करेल, त्यांच्यासाठी ही ऑफर असणार आहे. आपण टायमर चालू केलेला आहे मित्रांनो. मी या ठिकाणी याचा व्हॉल्यूम कमी करतो. मित्रांनो, आपल्याला जर फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं असेल, आपल्याला बिझनेस जर ग्रो करायचा असेल खरोखरच, तर ही ऑफर मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. या ठिकाणी मी माझा फोन नंबर तुम्हाला शो करतोय. या ठिकाणी तुमचा माझा QR कोड देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. सो मित्रांनो, जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल, डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, तर तुम्हाला हा बेस्ट ऑप्शन आहे. पुढील 15 मिनिटांसाठी तुम्हाला फक्त 2,999 रुपयांमध्ये हा अख्खा कॉम्बो किट तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही लाईव्ह शिकू शकता, तुमचे प्रश्न लाईव्ह विचारू शकता. प्रॅक्टिकली आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो, प्रत्येकाकडून प्रॅक्टिकली परफॉर्म करून घेतो. तुमचा बिझनेस ग्रोथ करायला आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतो. प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन असतात आपले, आपण फक्त थेरॉटिकली शिकवत नाही. पर डे 1 आवर संध्याकाळचा आपला क्लास असतो. त्यानंतर या क्लासमध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन देखील मिळते ज्यावेळेस तुम्ही क्लास पूर्ण कराल त्यावेळेस. ओके, सो ग्रेट मित्रांनो. ओके, सो मी या ठिकाणी ही ऑफर मित्रांनो खास फक्त तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपण अशाच प्रकारचे प्रोग्राम्स कंटिन्यू घेत राहतो. आपल्याला आपला बिझनेस जो आहे तो वाढवायचा, आपल्याला आपल्या 1 लाख मराठी उद्योजकांचा बिझनेस वाढवायचा आहे. आपण कंटिन्यू असे प्रोग्राम घेत असतो, ज्यामध्ये वेबिनार्स असतात, ज्यामध्ये आपण काही आपल्या सोशल मीडिया थ्रू तुमच्याशी नॉलेज ऍड ऑन करणारे व्हिडिओ शेअर करतो. काही ज्या गोष्टी चेंजेस होत राहतात टेक्नॉलॉजीमध्ये त्याबद्दल तुम्हाला अपडेट देत राहत असतो. सो मित्रांनो, अशा प्रकारचे आपले प्रोग्राम नेहमी होत राहतात. त्याच्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहायचे. जर तुमचे काही शंका असतील, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता. ओके, सो तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. मित्रांनो, भेटत आपण अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्ट सोबत, नवनवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत
धन्यवाद.